आपण लोन घेऊया, एज्युकेशन लोन वगैरे. तर एज्युकेशन लोन वगैरे घ्यायला मी बऱ्याच बँकांमध्ये गेलो. तर म्हणे नाही, आम्ही तुम्हाला लोन नाही देऊ शकत. आणखी एका बँकेत गेलो, तिथे तीच स्टोरी. नंतर कळलं की यार बँका आपल्याला काही लोन देणार नाही. आय डोंट नो मी दिसत कसं होतं, पण बऱ्याचशा मुली माझ्या आजूबाजूला असायच्या कॉलेजमध्ये. 3 मुलं आणि बाकीच्या 7-8 मुली. तर आमचे शिक्षकांकडे आमचे खूप टार्गेट करायचे आम्हाला की यार हे मुलं नेहमी या मुलींबरोबर असतात वगैरे. सो तो एक असा ट्रिगरिंग इन्सिडेंट होता. आजच्या या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांनी चक्क एका खेड्या गावातून खूप मोठी IT कंपनी उभी केली आहे आणि त्यांचं नाव आहे रावसाहेब घुगे. ही कंपनी उभी करत असताना आणि हा जो त्यांचा पूर्ण प्रवास आहे त्यामध्ये हजारो समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि त्या सगळ्यांवर मात करून त्यांनी ही कंपनी शेवटी उभी केली आहे. तर खेड्या गावातून IT कंपनी उभारण्यामागची जी स्टोरी आहे ती आज तुम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायला मिळेल. सोबतच त्यांचा जो पूर्ण प्रवास आहे तो खूप इन्स्पायरिंग आहे प्रत्येकासाठी, कारण इम्पॉसिबल हा शब्द रावसाहेबांना माहितीच नाही आहे. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या पॉडकास्टमधून शिकायला मिळतील. फिनोशन्स पॉडकास्टवर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि कसे आहात? मजेत, गावात आहे माझ्या. तर सर सुरुवातीपासूनचा एक प्रवास जाणून घ्यायला मला आवडेल सुरुवातीला की एका खेड्या गावातून तुम्ही सुरुवात केली आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचा प्रवास कसा होता? मी ॲक्च्युली पारेगाव खुर्द हे माझं एकदम छोटंसं गाव आहे आणि ह्या गावामध्ये बेसिकली नेहमीच दुष्काळ असतो. म्हणजे आताही आपण जे वातावरण बघतोय तर तिथे पाऊस पडलेला नाही आहे. अच्छा. तर माझा जन्म इथेच झाला आणि माझं 4थीपर्यंत शिक्षण ह्याच गावात प्राथमिक शाळेत झालं. त्यानंतर आमच्यापासून 3-4 किलोमीटरवरती एक नान्नज म्हणून गाव आहे, तिथे मी 10वीपर्यंत माझं शिक्षण कंप्लीट केलं. आणि हे सगळं करत असताना बेसिकली म्हणजे आईवडील शेतकरी असल्यामुळे आणि दुष्काळी भागात असल्यामुळे लहानपणी मी प्रचंड अडचणी बघितल्या होत्या की घरात एक वेळचं जेवण मिळतं आहे, एक वेळच्या जेवणाचे पैसे नाही आहेत, किंवा मग वडील दर शनिवारी धान्याचं 1-2 पायलं धान्य घेऊन जातात बाजारात, ते विकत आहेत, त्याच्यातून जेवढा बाजार मिळतो आहे तेवढाच किराणा घरात येतो आहे. म्हणजे असा स्ट्रगल होता. आणि मग साधारणतः 5वी-6वी नंतर मला सवय लागली की यार आपली परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे, आपल्याला काम करावं लागेल. मग मी इतरांच्या शेतामध्ये, तसं इथे बरेचशी मुलं करतात, पण तेव्हापासूनच की कांदे लावणं, टोमॅटो लावणं अशी कामं मी शनिवार रविवार करायचो आणि त्यातून जे पैसे मिळायचे त्यातून मग वह्या पुस्तकं घेणं. आणि 10वीपर्यंत असं शिक्षण कंप्लीट झालं. सुदैवाने एक गोष्ट चांगली होती की मी आमच्या शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी होतो आणि 4थीपासूनच ती सवय लागली होती की इव्हन दिव्याखाली का होईना पण अभ्यास करायचा रात्री 11-12 वाजेपर्यंत. आणि भरपूर क्रिकेट खेळायचो मी, त्याच्यामुळे खेळामुळे एक तंदुरुस्त होतो आणि शाळेतल्या सगळ्या स्पर्धांमध्ये वगैरे अव्वल असायचो. त्या खेळातल्या असो नाही तर अभ्यासातल्या असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं असल्यामुळे एक हुशार विद्यार्थी म्हणून एक नाव तयार झालं होतं. त्यामुळे सिन्सिअरली सगळ्या गोष्टी करायच्या आणि ज्या काही करायच्या त्या 100% करायच्या. आणि जी परिस्थिती आपली होती त्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला ॲडजस्ट करून घ्यायचा असा विचार नेहमीच डोक्यात होता. आणि ते 10वीचं शिक्षण इथे कंप्लीट झाल्यानंतर परत संगमनेर म्हणून आमचा तालुका आहे, ते इथून 15 किलोमीटर आहे ते. मग त्यावेळेस आमच्याकडे 3.5 रुपये बसचं तिकीट होतं. तर तेव्हा ते 3.5 गुणुले 31 म्हणजे महिन्याचा पास घ्यायला तेवढे पैसे नव्हते. मग सायकलवरती संगमनेरला इथून जायचं, 15 किलोमीटर जाणं आणि 15 किलोमीटर येणं. बापरे. असा प्रवास होता. ते करताना कसं झालं की ते 2 वर्षात पारेगावच्या खेड्यातला एक मुलगा जो कधी बाजारलाही संगमनेरला गेला नव्हता, तो अचानक सिटीमध्ये गेला. आणि मग तिथल्या मुलांनी लिटरली आम्हाला एवढं पुशबॅक केलं. म्हणजे असं होतंच की शहरातली मुलं आणि खेड्यातली मुलं असं कॉलेजमध्ये नेहमीच डिफरन्शिएशन होतं. तर ते माझ्याबद्दलही झालं. म्हणजे मी तिथे गेल्यानंतर मी इथल्या शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी आणि मी तिथे शेवटच्या बाकावरती बसायची परिस्थिती मला यावी लागली. म्हणजे काय व्हायचं की तिथले मुलं नेहमी डॉमिनेटिंग करायचे आणि काही मुलं इंग्लिश बोलणारे होते, आम्हाला त्यावेळेस इंग्लिश पण बोलता येत नव्हती. म्हणजे झालं असं की आपण थोडंसं डिमोटिवेट होत गेलो आणि मग त्यातून असं झालं की शिक्षकांचंही लक्ष कमी होत जातं आमच्याकडे. बरीचशी मुलं क्लासेसला जायची आणि इथे पास काढायला पैसे नाही बसचा, तेव्हा मग क्लास कुठून लावणार, त्यामुळे क्लासचा ऑप्शन तर अजिबातच नव्हता. सायकलवरती जाऊन येऊन होतं. कशी 12वी कंप्लीट केली. पण 12वी करताना मी 6माही परीक्षेच्या वेळेस एकदा आजारी पडलो होतो आणि आजारी पडल्यानंतर मी एवढं आजारी पडलो की मला मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर
तिथे मला काही मुलं मुली दिसली जी नर्सिंग कदाचित करत असतील. आणि मी कसं माझं 10वी-12वीची म्हणजे 12वीचं सायन्सला होतो मी. हो. तर सगळी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्रीची बुक्स घेऊन तिथे अभ्यास करायचो रात्रीचं हॉस्पिटलमध्ये. कारण माझी परीक्षा 3-4 महिन्यावर राहिली होती आणि पर्यायच नव्हता. बरोबर. तर ते मुलं, अरे हा मुलगा आजारी आहे आणि हा इथे अभ्यास करतोय, पेशंट अभ्यास करतोय, हे कदाचित त्यांनी पहिल्यांदाच बघितलं असेल. तर त्यांनी सगळ्यांनी अशी माझ्याबरोबर फ्रेंडशिप केली होती. आणि मग त्यातून मला त्या मुलांतलं म्हणजे बेसिकली ते खूप मॉडर्न मुलं होती. मुंबईतली मुलं हो. म्हणजे खूप मॉडर्न, एकदम फ्रेंडली. असे मुलं मुली मी कधीच बघितले नव्हते. तर मला ते थोडंसं अट्रॅक्शन तयार झालं त्या सगळ्यांबद्दल, की यार यांची लाईफ किती वाव आहे. हा. आणि हे लोक शिकता शिकताही म्हणजे प्रॅक्टिकली करतायत. बरोबर. म्हणजे हॉस्पिटलमध्येच काम करत होते ना ते. आय डोंट नो त्यांचा कोर्स क्युरिक्युलम काय होता, बट ते आमच्यावरती ॲज अ पेशंट आमची काळजी घेत होते. त्यांच्या जे कोर्समध्ये होते तेव्हापासून डोक्यात वाटलं की हे प्रॅक्टिकली शिकतायत, हे परफेक्टच होणार पुढे जाऊन. त्यानंतर मी ठरवलं की मला स्वतःला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं. अच्छा. म्हणजे माझा मामाचा मुलगा डॉक्टर होता. त्याच्या हॉस्पिटलमध्येच मी नेहमी आजारी झालं की आई तिकडेच घेऊन जायची. तर मग ते बघून बघून मला असं वाटलं की डॉक्टर व्हावं. म्हणून मी 12वीला बायोलॉजीचा खूप चांगला अभ्यास केला होता. पण नंतर त्या मुलांकडे बघून आणि मी स्वतःच आजारी पडलो. मी CETची एक्झाम पण दिली होती त्यावेळेला. पण माझा स्कोअर एवढा चांगला आला नाही. अनफॉर्च्युनेटली मला 12वीला फक्त 59% मिळाले होते. त्याच्यात बरेच फॅक्टर होते. म्हणजे एकतर गावातला मुलगा खेड्यातला मुलगा जेव्हा शहरात जातो, तिथल्या मुलांनी तुम्हाला पुशबॅक केलेलं असतं. टीचर तुमच्याकडे लक्ष देत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडे टीचरचं लक्ष नसेल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकलीच मागे पडत जातात. आणि त्यानंतर पुढे जाऊन मग मी ठरवलं की यार आईवडील तर काही करू शकत नाही आपल्यासाठी, कारण त्यांची तशी परिस्थिती नाही. माझे वडील एकदा मला असंच सहजच म्हटले होते की तुझ्यासाठी फक्त मी मेंढ्या घेऊन देऊ शकतो, त्याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. आणि त्यानंतर म्हटलं की इथे जाऊन आपण काय करणार. त्यावेळेला माझ्याबरोबरची सगळी मुलं BEd DEd फक्त तेवढं करायचे. आणि मग तोच त्यांचा एक हे होता. म्हटलं आपल्याला हे करायचं नाही, आपण शहरात गेलं पाहिजे. तर माझा भाऊ मुंबईला राहायचा. तर मी त्याला म्हटलं की मला मुंबईला यायचं आहे, तिथे काहीतरी करेल. सो त्यावेळेला मग मी मुंबईला गेलो 12वी नंतर. पण ठरवलं होतं की इथे आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं आहे मुंबईमध्ये. मुंबईला पाटकर कॉलेज म्हणून आहे गोरेगावला, तिथे ॲडमिशन घेतलं. आणि त्यावेळेस कम्प्युटर वगैरे काही बघितलंच नव्हतं. म्हणजे लिटरली कितीची गोष्ट आहे, कुठल्या वर्षीची ही? 2003. 2003. हां, म्हणजे मी 2002ला 12वी पास झालं. 2003मध्ये मुंबईला गेलो, तिथे ॲडमिशन घेतलं पाटकर कॉलेजला. आणि ठरवलंच होतं की म्हणजे पहिल्यांदा जॉब शोधायचा, नंतर मग शिक्षण चालू ठेवायचं. तर एक मित्र होता, त्या मित्राची एक इन्स्टिट्यूट होती, मग त्याच्यामध्ये मी काम करायला सुरुवात केली साईड बाय साईड. आणि आमची 8,000 फी होती पहिल्या वर्षाची. पण ते 8,000 कुठून जमा करायचे हा प्रश्न होता. मग त्याच्याबरोबर पार्ट टाईम जॉब करून करून त्या गोष्टी केल्या. पण फर्स्ट इयरला असं इन्सिडेंट झाले की मला 12वीला म्हणजे 10वीला डिस्टिंक्शन, 12वीला 59 आणि त्याच्यानंतर फर्स्ट इयरला 55. म्हटलं आपला ग्राफ उलटा चालला आहे आणि आपण ह्याच्यानंतर मुंबईमध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाही. तो फर्स्ट इयर माझ्यासाठी खूप मोठा लेसन होता. कारण तिथे व्हायचं काय, मी खेड्यातून गेलो होतो, मला हिंदी नीट बोलता येत नव्हती. इंग्लिश तर लांबची गोष्ट आहे. तर फर्स्ट थिंग मी काय केलं की तिथे जे कॉन्व्हेंटची मुलं होती ते एवढे फाडफाड इंग्लिश बोलायचे आणि मला खूप भीती वाटायची. म्हणजे वर्गात शिक्षक आले की मराठीत अजिबातच बोलत नव्हते. त्याच्यामुळे वर्गातला सगळ्यात उंच मुलगा जो असायचा त्याच्या मागच्या साईडला मी बसायचो, जेणेकरून आपल्याकडे शिक्षकांचं लक्ष नसेल. आणि मग लपून बसायचं, मला प्रश्न विचारला नाही पाहिजे अशी सिच्युएशन. आणि त्यातून मग ते 59चे 55 झाले ना, म्हटलं आपण मुंबईमध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाही. जॉब तर करत होतो, पण नंतर मी माझा जॉब चेंज केला त्यावेळेला. आणि मी ICICI बँकेमध्ये ते डॉक्युमेंट कलेक्ट करतात ना लोन घेतलेल्या लोकांचे, तर ते काम करायला सुरुवात केली. त्यातून असं झालं की मी कॉलेजला शिकत असताना ते म्हणजे ते 14वीला असताना. तर त्यावेळेस मग मला बऱ्याचशा लोकांबरोबर भेटायला मिळालं की जे लोन घेत आहेत, वेगळ्या टाईपचे लोक असायचे. तर मी मुंबईमध्ये बरंच फिरलो. पण ते फिरताना मला एक गोष्ट जाणवली की यार इथे खूप पैसा आहे. म्हणजे एक दिवस एक समोसावाला भेटला होता, तर तो समोसा एक टोपली घेऊन तो चालला होता ट्रेनमध्ये माझ्याच बरोबर. तर मी त्याला विचारलं कितना समोसा रहता है इस टोपली में? तो बोलता है 501 असतात म्हणजे हिंदीमध्ये. तर म्हटलं दिन का पूरा मतलब बेचते हो क्या आप पूरा दिन में ये सब? तो हाँ ये तो बिक जाता है दोपहर तक. फिर दोपहर के बाद क्या करते हो? कुछ नहीं, घर पे जाके आराम करता हूँ. मतलब कितने बजे चालू करते हैं आप काम? वो सुबह 3-4 बजे करना पड़ता है. म्हणजे त्याचाही स्ट्रगल मला कळला. तो काही एज्युकेटेड नव्हता, UPचा भैया होता, पण
देन आय आस्क हिम की म्हणजे काय प्राईज असेल या समोसाची. तर त्यावेळेस समोसा मिळायचा 5 रुपयाला. तर 5 रुपीज तर मी कॅल्क्युलेट केलं, हा 500 समोसे 5 रुपयाचे दररोज विकतोय. बरोबर. तर 2,500 याचं दिवसाचं कलेक्शन आहे. ह्याला खर्च किती येत असेल, की कदाचित म्हटलं अर्धा खर्च येत असेल याचा. तरी पण हा एक अनएज्युकेटेड माणूस एवढं कमवतोय मुंबईमध्ये. तेही त्यावेळी 2004-5 हे असेल. तर तेव्हा मला वाटलं की यार मुंबईमध्ये खूप पैसा आहे. फक्त कोणीतरी तेवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन विचार केला पाहिजे. मग ते माझ्या डोक्यात नेहमी होतं. आणि त्याच वेळेस मग जेव्हा आमचं 14 म्हणजे सेकंड इयर चालू झालं, आय डोंट नो मी दिसत कसं होतं, पण बऱ्याचशा मुली माझ्या आजूबाजूला असायच्या कॉलेजमध्ये आणि माझं नाव रावसाहेब असल्यामुळे ते थोडं युनिक वाटायचं तिकडे आणि सगळे मला हसायचे. पण ते कॉमेडी अशी होती की कॉलेजमध्ये मी दिसलो, अरे रावसाहेब, लांबूनच लोक असे हाक मारायचे, रावसाहेब रावसाहेब. हे थोडं नाव रॉयल पण वाटतं म्हणजे असं. नाही, ते रॉयल नाही, त्यांना ते मजाक करण्याची सवय होती की चला सगळे ऐकते बाकीचे हसणं. पण मी तसं तर हाडाचा गावठी होतो, त्याच्यामुळे मी ते ॲक्सेप्ट करत होतो सगळ्या गोष्टी. आणि मग तेव्हा मला असं जाणवलं की यार ह्या ज्या मुली आहेत आपल्याबरोबर राहत आहेत, यांचं आपण काहीतरी युटिलायझेशन करून घेऊया. म्हणजे बाकीच्या कुठल्या गोष्टी नाही, पण कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करणं किंवा पर्सनॅलिटी बिल्ड करणं. तर त्यातून मग त्यांच्याबरोबर बोलणं खूप वाढलं. काही मुली तर माझ्याच बेंचवरती येऊन बसायच्या अशा, म्हणजे लेक्चर अटेंड करताना. त्यातून तर एक ग्रुप आमचा असं झाला की 3 मुलं आणि बाकीच्या 7-8 मुली. तर आमच्या शिक्षकांकडे आमचे खूप टार्गेट करायचे आम्हाला की यार हे मुलं नेहमी या मुलींबरोबर असतात वगैरे. तर आमचे एक जावाचे प्रोफेसर होते, नवीनच यंग असे होते. तर त्यांनी मला साधारणतः 2ऱ्या-3ऱ्या लेक्चरमध्येच मला विचारलं, काय लडकियों के साथ बैठता है? एक क्वेश्चन विचारला आणि मला तो आन्सर करता नाही आला. तर क्या लड़कियों के साथ बैठ के किसने हिस्ट्री बनाया है? वो पीछे वाले लड़के देख कितना पढ़ाई करते हैं. तो मैंने सोचा ठीक है, क्या प्रॉब्लम है, मैं थोड़ी इनके साथ बैठा हूँ, ये मेरे साथ आके बैठिए, नहीं निकल जा क्लास से. तर तेव्हा त्यांनी मला बाहेर काढलं क्लासच्या. आणि मग मला जाणवलं की मी त्यांना म्हटलं ठीक आहे सर, लेकिन मैं सबसे अच्छा जावा आपको पढ़ाऊंगा एक दिन. तर तिथून डायरेक्ट मी लायब्ररीमध्ये गेलो आणि आमचं एक जावाचं असं कमीत कमी 2000 पेजेसचं एक बुक यायचं त्यावेळेला, J2CR म्हणून. ते बुक घेतलं. त्या दिवशी ठरवलं की आपण हे पूर्ण बायहार्ट करायचं. आणि काहीच येत नव्हतं, म्हणजे फर्स्ट इयरला 2nd क्लास मिळाला होता आणि नंतर म्हटलं आपल्याला आता काहीतरी करायला हवं. सो तो एक असा ट्रिगरिंग इन्सिडेंट होता की सरांनी बाहेर काढले, आपला अपमान केला आहे, आपल्याला असं दाखवलं की याला काहीच येत नाही किंवा हा मुलींमध्ये फिरतो वगैरे. तर मग तिथून मी लायब्ररीत गेलो आणि तिथून ते बुक वाचायला सुरुवात केली. नेक्स्ट 15 डेज मी साधारणतः 12-12 तास कंटिन्युअस अभ्यास केला असेल. ते पूर्ण बुक मी कमीत कमी 4 वेळा वाचलं असेल. आणि त्यानंतर मग मी जे माझेच फ्रेंड होते त्यांना जावा शिकवायला सुरुवात केली तेव्हा. आणि ते शिकवता मी त्याच्यात एवढं परफेक्ट झालो की त्या बुकचा कुठल्या पेजवरती काय इन्फॉर्मेशन लिहिली आहे किंवा कुठल्या बुकवरती कुठला सिंटॅक्स लिहिला आहे हे सगळं माझं पाठ होतं. आणि ते 2nd इयरला जावा माझं एवढं परफेक्ट झालं की त्याच्यानंतर 3rd इयरला आमच्या क्लासमधल्या सगळ्या मुलांनी मला त्यांचा CR बनवलं. आणि मग आमच्याकडे प्रोफेसरचा खूप प्रॉब्लेम होता, म्हणजे ती सगळे युनिव्हर्सल सिच्युएशन आहे इंडियामध्ये की IT च्या शिक्षणासाठी टीचरच अवेलेबल नाही किंवा क्वालिटी टीचर अवेलेबल नाही. तर मग मी तेव्हा तिथे गेलो आणि CR असताना मग बऱ्याचशा जबाबदाऱ्या आल्या की टीचर शोधा. आणि लकीली आमचे प्रिन्सिपल एवढे कूल होते की ते मला चांगले ओळखायचे. तर त्यांनी मला सांगितलं की तूच जा इतर कॉलेजमध्ये कुठे पार्ट टाईम टीचर वगैरे मिळत आहेत की नाही. मग मी ठाकूर कॉलेज वगैरे तिकडे गेलो. तिथे काही तेरे सर म्हणून होते, त्यांना बोलावलं की तुम्ही आमच्याकडे काही सब्जेक्ट शिकवायला या वगैरे असं. तर काही व्हिजिटिंग फॅकल्टीज बोलवल्या आणि असे 2-3 सब्जेक्टचं कव्हर झालं. 8 सब्जेक्ट होते टोटल आम्हाला. तर त्याच्यातून त्या 8 सब्जेक्टमधून 4-5 सब्जेक्ट तर मीच स्वतः. कुठल्या कोर्समध्ये? BCA. अच्छा. BCA नाही, मुंबई युनिव्हर्सिटीचा BSc इन कम्प्युटर सायन्स असा कोर्स आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये BCA आहे, तिकडे BSc इन कम्प्युटर सायन्स मी केलं. तर मग काही सब्जेक्ट आम्हीच आमच्यात शिकवले. त्यातून आम्ही एवढं परफेक्ट होत गेलो की काही शिकायचं असेल तर स्वतः केलं तरी ते होऊ शकतं, अशी जाणीव तेव्हाच मला झाली. आणि मग त्यानंतर तिथे मला डिस्टिंक्शन मिळालं BCAला. तिथपर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. पण तेव्हा हे IITs किंवा मग हे स्टार्टअप किंवा हे काहीच प्रकार मला माहीत नव्हते. प्लॅन एवढाच होता की कुठल्या तरी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू जायचं, जॉब करायचा बस. पण 2-4 इंटरव्ह्यू दिले BSc नंतर, पण तेव्हा काही लागलो नाही जॉबला. आणि मग असं वाटलं की चला मास्टर्स कंप्लीट करूया.
मास्टर्स कंप्लीट करायला परत आमची 50,000 फीज होती त्या सेम कॉलेजमध्ये मास्टर्स केलं? हां, मी पाटकर कॉलेजमध्येच मास्टर केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधून. पण ती 50,000 फीज आणायची कुठून? स्ट्रगल तोच होता. 8,000 वरून 50,000. एक्झॅक्टली. तर तेव्हा मग असं ठरवलं की आपण लोन घेऊया, एज्युकेशन लोन वगैरे. तर एज्युकेशन लोन वगैरे घ्यायला मी बऱ्याच बँकांमध्ये गेलो तिथे त्यावेळेस, म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा वगैरे. तर पहिल्या बँकेत गेलो तेव्हा त्यांना म्हटलं की सर मला डिस्टिंक्शन मिळालं आहे PSCला आणि मला पुढे MSc करायची आहे आणि MScमध्ये एवढी एवढी फीज आहे आमची, टेक्निकल कोर्स आहे आणि पुढे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे, माझे मार्क्सही चांगले आहेत, तर मला एवढे एवढे पैसे पाहिजेत. तर ते म्हणे तुमच्या घरात कोणी काम करतं का? म्हटलं नाही, वडील शेतकरी, आई शेतकरी वगैरे, भाऊ वगैरे काय अशा कामाला आहेत की जिथे सॅलरी स्लिप मिळत नाही. म्हटलं तर म्हणे नाही, आम्ही तुम्हाला लोन नाही देऊ शकत. आणखी एका बँकेत गेलो, तिथेही तीच स्टोरी. मग नंतर कळलं की यार बँका आपल्याला काही लोन देणार नाही आहे, घरात कोणी काम म्हणजे कोणाच्या सॅलरी स्लिप येत नाही किंवा कोणाचा बिझनेस नाही आहे, त्याच्यामुळे ते पॉसिबल नाही आहे. तर मग फायनली एका बँकेत गेलो, तिथे मला माहीत होतं की काही मिळणार नाही आहे. तर मी त्यांनी मला ते सेम क्वेश्चन आहे, म्हणजे ते समजून गेलो होतं की काय क्वेश्चन विचारतात. सर्टिफिकेट्स बघितले, हां म्हणजे काय कोर्स आहे ते विचारतात. नंतर मग तुमच्या घरातून कोणी काम करते का? मग तेव्हा मी त्यांना बोललो हो माझे वडील काम करतात. म्हणून काय करतात? म्हटलं सायंटिस्ट आहे. म्हणे कुठे? म्हटलं ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट आहे, त्याच्यामुळे गावाकडेच रिसर्च करतात. म्हटलं तर ते म्हणे अच्छा. पण त्यांचा तो टोन होता ना, तुझा बाप काय करतो, म्हणजे त्यावेळेस ते असं एकदम घाटी लुक होतं माझं. मग तुझा बाप काय करतो म्हटलं, तर म्हटलं सायंटिस्ट आहे, ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट आहे. कुठे? गावाकडे आहे. मग सॅलरी स्लिप वगैरे कुठून मिळतात? म्हटलं नाही सर, ते कुठे असं कुठल्या कंपनीला वगैरे टायअप नाही आहे किंवा गव्हर्नमेंटचं नाही आहे. बरोबर. ते शेतकरी आणि ते असं मजाकमध्ये मी त्यांच्याशी बोललो. पण ते तुझा बाप काय करतो ना, हे डोक्यातच बसलं होतं माझ्या तेव्हापासून. अच्छा. आणि मग त्याचं हे रिलेशन आहे कंपनीचं नाव, म्हणजे समवेअर इट इज लिंक्ड की तुझा बाप काय करतो किंवा तुझा बाप काम करत नाही, असं ह्या गोष्टी डोक्यात नेहमीच असतात. आणि तिथून मग म्हटलं एज्युकेशन तर कंप्लीट करायचं आहे. मग माझे 4-5 ज्युनियर मित्र होते कॉलेजमध्ये, बराचसा पॉप्युलर होतो मी, त्याच्यामुळे त्यांनीच मला अप्रोच केलं की सर आम्हाला जावा शिकवा म्हणून तुम्ही. तर मग त्या 5-6 मुलांपासून मी त्यांना जावा शिकवायला चालू केलं. त्यांना म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला शिकवतो, पण मला 2,500 रुपये फीस पाहिजे म्हटलं वर्षाची. तर त्यांनी तेवढे दिले. पण ते 5-6 मुलं होते, त्यांनी आणखी 14 मुलं आणले 1 महिन्यामध्ये. त्या 14 मुलांनी आणखी 80 मुलांना आणलं. आणि मग मी MSc करत असतानाच माझे क्लासेस सुरू झाले आणि ते आमच्याच कॉलेजची सगळी मुलं माझ्याकडे यायला लागली. म्हणजे फर्स्ट इयर जेव्हा MSc माझं चालू होतं त्यावेळी माझ्याकडे कमीत कमी 106 मुलं होते क्लासेसला. आणि प्रत्येकजण साधारणतः 14,000 ते 20,000च्या दरम्यान मला फीज पे करत होतं. तेव्हा मग मी माझं स्वतःचं एक गाळा घेतला आणि मग त्याच्यातून आणखी त्याला वाढवलं. नेक्स्ट इयरला पूर्ण त्या कॉलेजची मुलं तर आलीच, म्हणजे जवळजवळ 250 मुलं झाली होती. पण रुपारेल, रुईया, इकडे रॉयल कॉलेज मेरा रोडपर्यंत ह्या सगळ्या कॉलेजचे मुलं माझ्याकडे यायला लागली. मग त्यावेळेस रेलिक अकॅडमी नावाची एक क्लासेसची अकॅडमी खूप फेमस होती. नंतर एक iBrains म्हणून होतं आणि त्यानंतर आपले NIIT वगैरे होते. तर मग NIITतून मला कॉल आला की आमचं बोरिवलीचं सेंटर आम्ही तुम्हाला देतो, तुमचे क्लासेस बंद करा आणि त्या सेंटरमध्ये 50-50 म्हणजे तुमचं 50% असेल, आमचं 50%. नाही म्हटलं, मला माझं स्वतःचंच करायचं आहे, तर आय डोंट वॉन्ट टू ॲक्सेप्ट दॅट काइंड ऑफ ऑफर. आणि त्यातलेच iBrains क्लासेस ते आमच्या जावाच्या शिक्षकांचे होते. ओके. ते मला MScला असताना भेटले. त्यांच्याकडे आमच्या कॉलेजचा एकही मुलगा जात नव्हता तेव्हा त्यांना मी सांगितलं सर जावा भी पढ़ा सकता हूँ और आपके बच्चे भी सब मेरे पास है, आपने मेरे को अगर निकाला नहीं होता तो मैं ये सब नहीं कर पाता. तर तिथून तो कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा, काही म्हणा, पण ते हे करायचंच आहे आणि मी करून दाखवणार ही ॲटिट्यूड तेव्हापासून ती बिल्ड झाली. कारण खेड्यातला मुलगा शहरामध्ये सर्व्हाइव्ह करायचं म्हणजे ते डॉमिनन्स असावाच लागतो. तर ते माझ्यात तेव्हापासून बिल्ड झालं. असं एज्युकेशन MScला मला डिस्टिंक्शन मिळालं. त्याच्यानंतर मग LNTमध्ये मी एक IIT बरोबर एक प्रोजेक्ट केला होता क्लाउड कम्प्युटिंगवरती, जेव्हा पवईला. तर ते क्लाउड कम्प्युटिंग एक्झिस्टही नव्हतं तेव्हा 2007ला. तेव्हा माझा एक प्रोजेक्ट होता जो डिस्ट्रीब्युटेड डॉक्युमेंट्सवरती आम्ही काम करत होतो. तर तो LNTच्या काही लोकांना आम्ही प्रेझेंट केला, त्यांना तो आवडला. त्याच्यानंतर आमचं कॅम्पस हायरिंग थ्रूच मला त्यांनी सिलेक्ट पण केलं. अँड दॅट्स हाऊ द करिअर स्टार्टेड. ओके. यातल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जनरली आजकाल म्हणजे बरेचसे लोक असतात जे अशा काही असं त्यांच्यासोबत काही घडलं तर त्याच गोष्टीवर आरोप ठेवून मग त्या गोष्टीमध्ये फसून जातात. आणि इकडे तुम्ही की यू लर्न फ्रॉम, आय मीन यू गॉट मोटिवेटेड फ्रॉम इट, राईट.
सो आय बिलीव्ह ऑन 2 थिंग्स. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. बरोबर. म्हणजे ग्रामीण भागात वाढलेली मुलांचं असं नेचर असतं की त्यांना ह्या गोष्टी सहजासहजी मिळत नाही. एव्हरीवेअर देर इज अ स्ट्रगल Right. अँड यू हॅव टू गेट थ्रू स्ट्रगल असं आहे. आणि आपण एक निगेटिव्ह विचार आपल्या मनात 1000 निगेटिव्ह विचार आणू शकतो किंवा एक पॉझिटिव्ह विचार आपल्याकडे 1000 पॉझिटिव्ह बरोबर. विचार. माझी पर्सनॅलिटी अशी आहे की मी कुठल्याच गोष्टीत निगेटिव्ह शोधायचा अजिबात प्रयत्न करत नाही. कितीही ते उघड दिसत असेल तरी ते मी ॲक्सेप्ट करत नाही. म्हणजे इथेही माझे एम्प्लॉईज आहेत ना, वेन दे से की सर हे होत नाही आहे, मी त्यांना स्टॉप करतो आणि सांगतो की तुम्हाला जर वाटत नसेल होत नाही तर तुम्ही इथून जा, मला सांगू नका की होत नाही आहे म्हणून. दॅट इज हाऊ आय थिंक. कारण हे सगळं जे आपण उभं करतोय हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल असंच लोक बोलतील. बरोबर. पण ते पॉसिबल झालंय कारण मी पॉझिटिव्हली विचार केला म्हणून. राईट. दॅट्स व्हॉट आय थिंक. मग तिथून अमेरिकेत जायचा प्रवास कसा सुरू झाला? पहिलेपासून तुम्ही प्लॅनिंग केली होती की नाही? मी माझा पासपोर्टही कधी बनवला नव्हता. म्हणजे आय नेव्हर हॅड अ विश टू गो आउट फर्स्ट ऑफ ऑल. बट कसं झालं, मी MSc झाली आणि त्याच्यानंतर LNTमध्ये जॉब करताना बरेचसे असे इन्सिडेंट्स बघितले. कारण तेव्हा कुठे पुढे फॅमिली लाईफ वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे रॅशन कार्ड काढण्यापासून तर ह्या सगळ्या, आपली बाईक एखादा ट्रॅफिक पोलिसवाला उचलून घेऊन जातोय, म्हणजे खूप सारे असे गव्हर्नमेंट रिलेटेड किंवा सिस्टम रिलेटेड प्रॉब्लेम्स मी फेस केले. आणि LNT नंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मग रिसेशनचा टाईम होता त्यावेळेला 2007, 8, 9, 10. तर तिथे फक्त टिकून ठेवणं गरजेचं होतं जॉब. म्हणजे ती माझी फर्स्ट कंपनी होती. पण अनफॉर्च्युनेटली, म्हणजे मी आता सगळ्या यूथला तेच सांगेल की तुमची फर्स्ट कंपनी ही एक तर स्टार्टअप असली पाहिजे किंवा छोटी कंपनी असली पाहिजे जिथे तुम्हाला सगळं शिकायला मिळेल. इफ यू आर जॉईनिंग अ बिग ब्रँड, अनफॉर्च्युनेटली तुमचं करिअर कदाचित तेवढं बिल्ड होणार नाही. म्हणजे 3 वर्ष लिटरली वाया गेली. म्हणजे मी SAPमध्ये काम केलं 3 वर्ष. रिसेशन असल्यामुळे ते सोडू शकत नव्हतो. पण त्यावेळेस झालं काय की तिथे कसं असतं, एखाद्या मॉड्यूलवरती तुम्हाला काम करायला मिळतं. यू डोंट गेट कम्प्लीट एक्सपोजर ऑफ एव्हरीथिंग. आणि आम्ही एक छोट्या टूलवरती काम करत होतो जॉब शेड्युलिंगचं, आणि तेच 3 वर्ष चाललं. आणि वी वर बिलेबल रिसोर्स. क्लायंटला त्यांना बिलिंग येत होतं. दे नेवर थॉट की आमचा काही प्रोग्रेस झाला पाहिजे असा, पर्सनल ग्रोथ वगैरे. तर 3 वर्ष माझी वाया गेली. मग त्यावेळेस 3 वर्ष झाली आणि सॅलरी 18,000. म्हणजे मी स्टार्टिंग केली होती की 11,000पासून, आणि माझी 3 वर्षानंतर मंथली सॅलरी 18,000 होती. त्यावेळेस सगळंच प्रेशर आलं की यार आपले 3 वर्ष वाया गेलेत आणि आपला पगारही वाढत नाही, काय करायचं. तर लकीली आमच्या दुसऱ्या टीममध्ये एक प्रोजेक्ट मॅनेजर होते, ज्यांच्याशी चांगली माझी ओळख झाली होती, आणि त्यांच्याकडे रेल्वेचा प्रोजेक्ट होता जावाचा. तर मी त्यांना बोललो की मी माझं काम कंप्लीट करून तुमच्या टीममध्ये काम करतो, मला ते शिकायचं आहे सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी मला अलाव केलं. लकीली आमच्या मॅनेजरने पण मला अलाव केलं की ठीक आहे. तर आमच्याकडे त्यावेळेस मी शिफ्टमध्ये काम करायचो. तर मी काय करायचो, माझं काम कंप्लीट 4-5 तासात केलं की आणखी 2-3 तास एक्स्ट्रा देऊन त्यांच्या प्रोजेक्टमध्ये जावावरती काम केलं. मग तसं मी स्वतःला जावामध्ये अपग्रेड केलं. आणि इंडस्ट्रीतलं जावा आणि मी शिकवलेलं जावा हे खूप वेगळं आहे. म्हणजे आपण कॉलेजमध्ये जे शिकतो आणि इंडस्ट्रीमध्ये जे आहे, इट इज कम्प्लिटली 2 डिफरंट थिंग. ते मला तेव्हाच रिअलाईज झालं होतं. कारण कंपनीमध्ये जे एन्व्हायरमेंट आहे, जे आपल्याला करायचं आहे, ते आपण कॉलेजमध्ये कधीच शिकत नाही. बरोबर. तर मी तिथून जे शिकलो त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू मी दिले, आणि लकीली मला 6 ऑफर मिळालेत. म्हणजे अगदी ओरॅकल, बँक ऑफ अमेरिका, अशा बऱ्याच कंपन्या, सगळ्या बाहेरच्या. नाही म्हणजे ऑफर इथल्याच होत्या, पण त्या कंपन्या आहेत मुंबईमध्ये वगैरे. तर मी ॲक्सेप्ट केल्या. त्यातली ओरॅकल आणि बँक ऑफ अमेरिकेची ऑफर ॲक्सेप्ट केली होती. बट लकीली त्यांनी बँक ऑफ अमेरिकेने खूप जास्त पॅकेज दिला होता. सो आय जॉईन देम. मलाडला ऑफिस होतं त्यांचं. तिथे बँकिंगमध्ये मग डोमेन नॉलेज घ्यायचं असं ठरवलं. ते एक 8-10 महिने केलं, पण मला ट्रॅव्हलिंगचा आणि क्वालिटी ऑफ वर्क मला चांगलं नाही वाटलं. तर आय लेफ्ट दॅट अँड देन आय जॉईन वन स्टार्टअप. अच्छा, मुंबईमध्ये. म्हणजे त्या स्टार्टअपमध्ये मी एकटाच असा होतो की जो नॉन IITian होतो, आणि उरले 5 जण होते ते सगळे IIT बॉम्बे, तसं होतं. पण तेव्हा ते लोक त्या गोष्टी बोलायचे. म्हणजे मी आय जॉईन ॲज अ डेव्हलपर, जावा डेव्हलपर, पण ते बोलायचे फंडिंग, नंतर इन्व्हेस्टमेंट, एंजल्स अँड ऑल दॅट. मला ते क्युरिओसिटी वाटायची की काय ह्या गोष्टी आहे. तोपर्यंत मला माहीत नव्हतं ह्या गोष्टी काय आहे. म्हणजे दॅट इज बॅक इन 2011. अँड देन आय रिअलाइज काय गोष्टी बोलता येते. मग थोडंसं इन्व्हॉल्व्ह होत गेलो, सर्च करत गेलो. तर मला कळलं की यार ह्याच्यामध्ये हे लोक छोटे छोटे आयडियाज घेऊन येतात, हे प्रॉडक्ट्स बनवतात, नंतर कोणाला तरी पिच करतात, लोक त्यांना करोडो रुपये देतात, अशा कंपन्या हे लोक मोठं करतात. हे मला तिथे कळलं.
अँड देन व्हॉट आय डिड इज की तिथे एक माझी मिस्टेक काय झाली होती की दे ऑफर्ड मी की तुम्हाला एक स्टॉक मिळतील अँड युअर पॅकेज वुड बी 7.5 आणि याच्यावरती तुम्हाला आम्ही एवढे स्टॉक ESOP वगैरे दिला हो. तुम्हाला. दुसरा एक फ्रेंड होता जो IIT मधला आला होता. आम्ही दोघांनी एकत्रच इंटरव्ह्यू दिला. त्यालाही त्यांनी तीच ऑफर दिली की तुला सॅलरी जास्त पाहिजे की तुला शेअर्स पाहिजे. तर त्याने शेअर्स ऑप्ट केले बिकॉज ही वॉज फ्रॉम IIT. बट मी बोललो नाही माझं होम लोन चालू आहे, मला सॅलरी जास्त पाहिजे. तर मी तसं जॉईन केलं. आम्ही 8-10 महिने एकत्रच काम केलं आणि त्याच्यानंतर एक US ची टीम आली. आय थिंक दॅट गाय वॉज अन इन्व्हेस्टर आणि त्यांनी ते पूर्ण कंपनी रोवी कॉर्पोरेशन नावाची US ची कंपनी आहे, त्यांना ती विकली काहीतरी $20 मिलियन वगैरे आणि त्या मुलाला काहीतरी 85 lakhs मिळाले. अरे बापरे. विदिन 1 year and 3 months. आणि आय वेंट आउट विथ जस्ट दॅट 8.5 lakhs पॅकेज. म्हटलं हा खूप मोठा गेम झाला आपल्याला. तर तेव्हा मला कळलं की स्टार्टअपची व्हॅल्यू काय असते. सो दे सोल्ड दॅट प्रॉडक्ट फॉर $20 मिलियन बट अँड देट आस्क मी की नाव वी डोंट हॅव वर्क, वी हॅव सोल्ड. यू वुड डिसाईड की त्यांच्याबरोबर जायचं आहे की तुला दुसरी कंपनी शोधायची. बरोबर. त्यांचं ऑफर अशी होती की तुला बँगलोरला शिफ्ट व्हावं लागेल. तर म्हटलं नाही, मला मुंबई सोडायची नाही आहे, सो आय विल बी हिअर. पण नंतर मी ठरवलं की आता कुठलीच मोठी कंपनी जॉईन नाही करायची. देन आय जॉईन अनदर स्टार्टअप मुंबईमध्ये. ठाण्यामध्ये. आणि त्यांचंही अशीच ऑफर होती की स्टॉक वगैरे असे काही ऑफर नव्हते करत, कारण ते लोक सर्व्हिसमध्ये काम करत होते. बट म्हटलं इथे शिकायला मिळेल आपल्याला. आणि तिथे काम करताना जावाचं नॉलेज सॉलिड असल्यामुळे त्यांनी मला डेव्हलपमेंट टीम दिली अँड देन आय बिकम अ जावा आर्किटेक्ट. आणि मग तिथे माझं कनेक्शन काही USचे CTO वगैरे त्यांच्याबरोबर झालं आणि तिथून ते रिलेशन बिल्ड झाले की US मध्ये कसं चालतं आहे. मग त्यावेळेस 2012ला आय एक्सपेरिमेंटेड लॉट ऑफ टेक्नॉलॉजीज. म्हणजे त्यावेळेस मार्केटमध्ये अँग्युलर नवीन आलं होतं, जावास्क्रिप्टची बूम वाढली होती, CouchDB, कॅसेंड्रा असे डेटाबेस होते. तर आम्ही त्याच्यावर एवढे एक्सपेरिमेंट केले की आय गॉट व्हेरायटी ऑफ नॉलेज ऑफ दिस टेक्नॉलॉजीज. सो याच्यातून झालं काय की त्यावेळेस ते नॉलेज कोणाकडेच नव्हतं. म्हणजे लिटरली TCS इन्फोसिसमध्ये माझे जेवढे फ्रेंड होते त्यांनी त्या टेक्नॉलॉजीची नावही ऐकली नव्हती. अशा टेक्नॉलॉजी मी 2013मध्ये एक्सपेरिमेंट केल्या आणि मला टीम दिली होती. मग त्यांच्याकडून त्याच करून घेतल्या मी. बरोबर. त्याच्यावरती काही प्रॉडक्ट्स बनवले आणि मग त्या कंपनीने माझा विजा केला US ला जायचा. ओके. आणि मग त्यांच्या थ्रू मी US ला गेलो 2014ला. आणि तिथून मग तिथे ठरवलं होतं US ला की आपल्याला काही यांच्याबरोबर जास्त वेळ काम नाही करायचं आहे, बट वी हॅव टू लर्न की इथे बिझनेसेस कसे चालतात. आम्ही सॅन डिएगोला होतो, तर तिथे ठरवलं होतं की आपण ही पूर्ण एक्सप्लोअर करायची कंट्री, बरोबर. लोकांबरोबर रिलेशन्स बिल्ड करायचे अँड वी हॅव टू अंडरस्टँड की हे TCS इन्फोसिस वगैरे बिझनेस कसा आणतात इकडे इंडियामध्ये. सो देन आय वर्कड फॉर देम फॉर सम आय थिंक मे बी 4-5 months. म्हटलं आपल्याला यांच्याबरोबर काम करून एकाच कंपनीमध्ये राहावं लागेल. सो मी त्यांच्याबरोबर एक डील केली की म्हटलं मी तुम्हाला 20% माझी सॅलरी देईल, 80% मी ठेवेल आणि आय विल फाइंड माय ओन प्रोजेक्ट्स. ओके. मी स्वतः जॉब शोधतो माझं. तर तसं मी सुरुवात केली. मग ते पण ॲग्री झाले. त्यांना फक्त काय ते 20%ची हे होतं. बरोबर. देन आय वेंट टू वन कंपनी इन लॉस एंजलिस. ट्रेडर जोस नावाची एक रिटेल चेन आहे तिथे, जशी आपली DMart आहे तशी. आय जॉईन देम. आणि तिथे आम्ही काही प्रॉडक्ट्स असे बनवले, फोरकास्टिंग टूल वगैरे. आता आपण ज्याला हे बोलतो ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स वगैरे. तर त्या याच्यावरती त्यांचा जवळजवळ 30-40 वर्षाचा डेटा डिग करून आम्ही असं एक टूल बनवलं होतं की ज्याच्या थ्रू बायर्सला कळेल की काय कुठल्या दुकानामध्ये कुठल्या गोष्टी कुठल्या सीझनमध्ये ऑर्डर केल्या पाहिजे. आणि ते एक्झॅक्ट फोरकास्टिंग जवळजवळ होतं की किती ऑर्डर केल्या पाहिजे काय. आणि त्याचा लीडर मी होतो बेसिकली. माझ्या अंडर 30-40 लोकांची टीम होती बँगलोरला. अँड आय बिल्ड दॅट एंटायर प्रॉडक्ट. तिथून तो कॉन्फिडन्स एवढा वाढला ना. अँड देन त्यांचा CIO माझ्या बाजूला बसायचा. म्हणजे US मध्ये एक चांगली गोष्ट अशी असते की दे डोंट हॅव केबिन कल्चर जसं आपल्यासारखे. प्रत्येक जण किती त्यांचा एक्सपिरियन्स असो, बट दे विल सिट ऑन अ फ्लॅट टेबल जस्ट लाईक अदर नॉर्मल डेव्हलपर्स. आणि त्यातून मला असं रिअलाईज झालं की यार इथे किती म्हणजे इक्वॅलिटी आहे. घरात काम करायला येणारी जी मुलं असतात, म्हणजे घर साफ करायला जी मुलं असतात ती कॉलेजची स्टुडंट्स असतात. अच्छा. त्यांना बाहेर काढलेलं असतं 12वी नंतर आईवडिलांनी की म्हणजे तिथे ट्रेंडच आहेत की मुलं 12वी नंतर पॅरेंट्स बरोबर राहू शकत नाही. तर ते फॅसिनेटिंग होतं सगळं. म्हणजे US मध्ये जे काही कल्चर आहे, आय थॉट की असं आपण इंडियामध्ये रेप्लिकेट केलं पाहिजे कधी ना कधी. सो ट्रेडर जोसमध्ये बरंच शिकलो. तिथे 7-8 महिने तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला. देन आय स्विच्ड, आय वेंट टू सॅन फ्रान्सिस्को. तिथे एक PG&E म्हणून कंपनी आहे. तिथे इलेक्ट्रिक काही पोर्टल्स आम्ही बनवले.
पण त्यात असं होतं की मी ॲज अन आर्किटेक्ट गेलो होतो आणि आय वॉज द फर्स्ट पर्सन इन PG&E फ्रॉम माय कंपनी. मग त्यांनी मला टार्गेट दिलं होतं की तू आपली टीम तिथे ग्रो करायची आहे वगैरे. आणि मग माझ्याबरोबर कॉम्पिटिटर होते कॅपजेमिनी, TCS दॅट टाईम. सो जेव्हा मीटिंग्स व्हायच्या ना, आय वॉज यंगेस्ट, लाईक आय वॉज आय थिंक 28 दॅट टाईम. तर यंगेस्ट पर्सन माझ्याबरोबर जे प्रोजेक्टच्या डिस्कशनसाठी बसायचे ते इतर यांचे लेवल असायची 50+ एजचे लोक. तर देवर लाईक हा कोण मुलगा आहे म्हणजे आमच्यामध्ये बसला आहे असा. बंच ऑफ फॉरेनर्स, हे इकडचे इंडियन्स, आणि मी असं एक खूप ज्युनियर वाटायचो त्यांच्यामध्ये. बट वेन एव्हर वी यूज टू टॉक अबाउट सोल्युशन्स, प्रॉडक्ट्स अँड ऑल, कारण मला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज खूप झालं होतं. तर आय यूज टू प्रपोज देम व्हेरी राईट सोल्युशन. त्यातून झालं काय की ते लोक खूप कन्व्हिन्स झाले. सो आय ग्रोन दॅट टीम मे बी समवेअर अराउंड 26 people विदिन 8 to 9 months. आणि त्याच्यातून इकडे ग्रो होतात म्हणजे तिकडचे कमी होतात, असंच व्हायचं. पण तेव्हा एक कॉन्फिडन्स आला की यार आपण ह्या लोकांशी कॉम्पीट करू शकतो जर आपल्याकडे चांगली सेल्स टीम असेल US मध्ये वगैरे. तर त्यावेळेस माझं पर्सनल प्रोडक्ट डेव्हलपमेंट तर चालूच होतं, कारण US मध्ये दुसरं काही काम नसायचं. ऑफिसचं काम झालं की स्वतःचे सॉफ्टवेअर बनवत बसा असं. आणि तेव्हा मला फेसबुकची ऑफर आली होती आय थिंक 2017ला. म्हणजे इंटरव्ह्यू प्रोसेस मी कंप्लीट केल्या होत्या. पण त्याच वेळेस आणखी एक चान्स असा आला की एक इराणचा मुलगा होता. ही कम्प्लिटेड हिज MBA फ्रॉम साऊदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी. आणि तो मला एका मीटअपमध्ये भेटला आणि ही सेड की आय वॉन्ट टू बिल्ड ज्वेलरी मार्केट प्लेस. आणि त्याच्या वडिलांची इराणमध्ये ज्वेलरीची मॅन्युफॅक्चरिंग होती. तर ही हॅड कम्प्लीट बिझनेस नॉलेज. तर ही सेड की कॅन यू जॉईन अस ॲज अ CTO. तर आय हॅड दिस 2 choices whether to join Facebook or join this company. So he was ready to offer me equity and all that. So I said let's take a risk and let's join him. त्याला एवढंच बोललो की मी US मध्ये तसं मला जास्त वेळ राहायचं नाही आहे. सो थिंक व्हॉट यू आर डुईंग. सो आय सेड ओके, आय डोंट माइंड. तर आय जॉईन देम ॲज अ CTO. आय गॉट माय इक्विटी अँड एव्हरीथिंग. अँड अपॉर्च्युनिटी वॉज की यू हॅव टू बिल्ड एव्हरीथिंग. म्हणजे US मध्ये एक स्वतःचा पूर्ण प्रॉडक्ट एंड टू एंड तुला स्वतःला बनवायचं आहे आणि त्या लोकांना काहीच नॉलेज नाही आहे. अँड इफ यू कुड डू दॅट यू कॅन लिटरली डू एनिथिंग इन US. ती एक अपॉर्च्युनिटी. सो आय थॉट जॉईनिंग Facebook विल गिव्ह मी गुड मनी, बट हिअर आय विल गेट अपॉर्च्युनिटी टू सेटल डाऊन इन US बाय युअर ओन. तर ते जेव्हा सुरुवात केली मी, आय डिसाइडेड की आय डोंट वॉन्ट टू बिल्ड एनिथिंग इन US. आय विल जस्ट बी हिअर अँड आय विल बिल्ड एंटायर टीम इन इंडिया. सो त्यांना प्रपोजल दिलं की मी मुंबईला टीम बिल्ड करतो आणि मग सगळं डेव्हलपमेंट इंडियामधून होईल, आपण फक्त इथे मार्केटिंग टीम बिल्ड करूया. सो आय स्टार्टेड हायरिंग पीपल. मग मी इथल्या संगमनेर आणि अकोले इकडच्या भागातली काही मुलं कॅम्पस थ्रू घेऊन गेलो मुंबईला. त्यांना तिथे US मधून ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्या आणि मग त्यांच्याकडे बिल्ड करायला, त्यांच्या थ्रू तो प्रॉडक्ट बिल्ड करायला सुरुवात केली. सो वी बिल्ड रिअली गुड प्रॉडक्ट फॉर दॅट कंपनी. आणि 2 वर्षामध्ये आय मीन दे फ्लॉरिश्ड अ लॉट ऑफकोर्स. पण ते करताना मला कधीच असं जाणवलं नाही की ही माझी कंपनी आहे. म्हणजे आय ऑलवेज हॅड अ फिलिंग की मी कोणाच तरी दुसऱ्यांचं काहीतरी काम करतो. इवन दो मनी वॉज देअर, एव्हरीथिंग वॉज देअर. आय बिल्ड अ टीम. इकडे इंडियामध्ये इमेज अशी होती की सरांची कंपनी आहे, हे सगळे एम्प्लॉईज म्हणजे 70-80 लोकांची टीम झाली होती. चांगलं वागळे स्टेटला लॅविश ऑफिस होतं आमचं. बट आय फेल्ट की इट इज नॉट माइंड. म्हणजे ते माइंडमध्ये ती नेहमीच फिलिंग होती की आपल्याला स्वतःचं काहीतरी नेहमी करायचं. सो ते US इंडिया ट्रिपलाही मी वैतागलो होतो. लकीली कोविड आला. कोविडमध्ये सगळे एम्प्लॉईज घरी गेले आणि प्रत्येकजण घरून काम करत होता. तर मी असं ठरवलं, मी इथे आलो म्हणजे पारेगावमध्ये आलो आणि देन आय रिअलाइज की यार काहीतरी इथेच आपण करू शकतो इन्स्टेड ऑफ डुईंग इट फ्रॉम मुंबई ऑर एनी अदर सिटी. देन आय थॉट की आय विल परमनंटली शिफ्ट. ओके. अँड देन आय थिंक 2021ला मी हा विचार केला की आपण इथे IT ऑफिस बनवूया आणि सगळं डेव्हलपमेंट इथून करूया. कारण त्याच्या अगोदर माझ्या पार्टनर्सचं काय मत होतं की नाही, ऑफिस असलं पाहिजे तर मुंबईमध्ये असलं पाहिजे किंवा बँगलोरला असलं पाहिजे, पुण्यात असलं पाहिजे. पण कोविडमुळे तेही प्रॉब्लेम गेला. सो देन आय कन्व्हिन्स देम की आपण इथून करूया. अँड दॅट्स हाऊ ऑल दिस स्टार्टेड. ओके. 2 प्रश्न आहेत माझे की तुम्ही म्हणजे जर कोणी खेड्यागावातून छोट्या शहर, मी सुद्धा एक छोट्या शहरातून येतो. पहिले चॅलेंज हे असतं की 10वी-12वी तुम्ही करता, पण नंतर काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. जनरली म्हणजे लोक ट्रेंड फॉलो करतात की इंजिनिअरिंग करताय मग इंजिनिअरिंग. हे तुम्ही ठरवलेलं की तुमच्यासोबत लकीली इट हॅपन्ड लाईक यू वेंट फॉर BSc कम्प्युटर सायन्स? नाही, पैसा.
अच्छा. पैसा वॉज द मेन प्रॉब्लेम. कारण मला CETला स्कोर आला होता मेडिकलच्या, बट MBBSला ॲडमिशनसाठी मी जेव्हा खर्च विचारला तो समवेअर अराउंड त्यावेळेस 35 lakhsपर्यंत होता. आणि इथे बसच्या 3.5 रुपयाचा प्रश्न होता. बरोबर. तेव्हा हा कुठून येणार ना, एवढा असा प्रॉब्लेम होता. सो मला असं वाटतं की पैसा तुम्हाला कुठे जायचं हे ठरवतो, ॲटलिस्ट अच्छा. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. माझ्यासाठी तसं झालं की इंजिनिअरिंग तर कधीच ऑप्शन नव्हता, कारण पैसा तिथे खूप लागतो असं बरोबर. लहानपणापासून ऐकलं होतं मी. त्याच्यामुळे मी कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं की मी इंजिनियर होणार आहे. बट BSc करायचं आहे, मॅथ्स आवडत नव्हता म्हणून मॅथ्समध्येच BSc करायचं आहे असं ठरवून मुंबईला गेलो होतो मी. म्हणजे D.Ed. नाही करायचं, पण मॅथ्सला 35 मार्क्स होते मला 12वीला, आणि तेवढे मार्क्स पडले म्हणून ठरवलं होतं की या मॅथ्समध्येच मी मास्टरी करून दाखवणार वगैरे. आणि तिथे ॲडमिशनही तसंच घेतलं होतं, म्हणजे प्लेन BScला ॲडमिशन पहिल्यांदा घेतलं. लकीली त्यावेळेस एक वॅकन्सी होती आणि आमचे टीचरने येऊन अनाऊन्स केलं होतं, प्रोफेसर नाडकर्णी म्हणून होते, की कम्प्युटर सायन्समध्ये एक जागा शिल्लक आहे, कोणाला घ्यायचं असेल तर या. तर म्हटलं यार काहीतरी फॅसिनेटिंग आहे हे, जाऊया. त्यांना ब्रेकमध्ये जाऊन भेटलो, त्यांना विचारलं सर मी गावावरून आलो आहे, मला हिंदी नीट बोलता येत नाही, मला इंग्लिश तर अजिबातच येत नाही, आणि मी अजून कम्प्युटर बघितलेलाच नाही आहे, म्हणजे तोपर्यंत मी कम्प्युटर बघितला नव्हता, तर मला जमेल का? तर म्हणे हां जमेल. म्हटलं सर कीबोर्ड की टाईप करण्यापासून सुरुवात करावी लागेल, तुम्ही शिकवता का तसं? म्हणे हो शिकवतो. त्यांना कदाचित त्यांच्या सीट भरवायच्या होत्या. त्याच्यानंतर म्हटलं सर पैसे पण नाही आहे माझ्याकडे. म्हणे मग कसं ॲडमिशन मिळेल? म्हणे एक काम कर, तू सरांना जाऊन भेट प्रिन्सिपलला. तर मग मी आमच्या प्रिन्सिपलकडे गेलो. तर त्यांना म्हटलं सर असं असं आहे, मी पार्ट टाईम जॉब करतो आहे आणि पैसे काही लगेच येणार नाही, आणि तिथे मला 1,001 रुपयेच भेटतात. बरोबर. तर 8,000 जमा करायचे म्हणजे मला कमीत कमी 7-8 महिने लागतील. तर ते म्हणे नाही काही नाही, तू आता 1-2 हजार भर आणि नंतर मग 6 महिन्यानंतर वगैरे दे. तर ते ॲग्री झाले. आणि आय मीन दॅट इज द 2 पीपल विच आय मेट हू कुड ॲक्च्युली मेड माय लाईफ. तिथून मी कम्प्युटर सायन्समध्ये गेलो. राईट. आणि कम्प्युटर सायन्समध्ये होतं कसं की माझा एक मित्र होता ज्ञानेश म्हणून, त्यांचा सायबर कॅफे होता आणि आम्ही झोपडपट्टीत राहायचो. तर मी नेहमी त्याच्याकडे जायचो. तर त्याचा भावाने मला एकदा खूप डिमोटिवेट केलं. म्हणे हे तेरे को सी क्या है पता नहीं, तू क्या कंप्यूटर साइंस करेगा, तेरे पास कंप्यूटर नहीं है, ये नहीं है, कुछ नहीं हो सकता तेरा. म्हणजे तरी मी त्याला निगेटिव्ह नाही घेतलं, पण ते डोक्यात फिट होत होतं की यार हे लोक आपल्याला हिनवतात. कम्प्युटर नाही आहे कारण आपल्याकडे पैसा नाही आहे. त्याच्याकडे 20 कम्प्युटर होते, त्याचा सायबर कॅफे होता. सो इट्स ऑल लाईक दॅट. तर म्हटलं डोक्यात असा विचार केला की याला एक दिवस सांगेल मी की काय करू शकतो मी. तर त्याच्याच सायबर कॅफेमध्ये अभ्यास करायचो कधी कधी, आणि त्यातून तिथेच प्रॅक्टिस करायचो. म्हणजे 3rd इयरपर्यंत तेच ऑप्शन होतं आम्हाला. पुढचा प्रश्न माझा आहे की तुम्ही जसं सांगितलं की खेडेगावातून जेव्हा तुम्ही तालुक्यात गेले तेव्हा तुम्हाला तिथे थोडा पुशबॅक मिळाला, स्ट्रगल तर होताच होता. आणि जेव्हा एखाद्या खेड्यातल्या व्यक्ती तालुक्यात जातो, तालुक्यातून नंतर एखाद्या मेट्रो सिटीमध्ये जातो, तो स्ट्रगल बऱ्याचशा जणांनी फेस केला आहे. आता खेड्यातले व्यक्ती जेव्हा सरळ अमेरिकेत जातो, तो स्ट्रगल काय आहे? नाही म्हणजे स्ट्रगल तर डेफिनेटली आहे. अमेरिकेत जाणं म्हणजे पहिल्या फ्लाईटच्या एक्सपिरियन्सपासून ती सुरुवात होते की यार काय होईल तिथे, कसं होईल, आणि परत सकाळी उठून आपलं जेवण आपणच बनवायचं आहे, संध्याकाळी आपलं जेवण आपणच बनवायचं आहे. ह्या गोष्टी तिथे खूप कधी कधी असं वाटलं की टॉर्चरिंग लाईफ आहे. कधी कधी असं वाटलं की जाऊ दे, थोडे दिवस काढायचे, आपल्याला पण शिकायचं आहे, इथे काहीतरी एस्टॅब्लिश करायचं आहे स्वतःला. तर एक असं आत्ताही माझी स्वतःची फिलिंग अशी आहे, म्हणजे बरेचसे लोक मला कधी कधी सर साहेब वगैरे अशा प्रकाराने बोलत असतात. इंटरनली मला तीच फिलिंग आहे, मी गावातल्या खेड्यातला एक साधा मुलगा आहे, अगदी जागरणामध्ये मांडी घालून लोकांबरोबर जेवणारा. हे लोकांनी जे ट्रीटमेंट देतात ना आपल्याला, ते थोडंसं असं फेक वाटतं. म्हणजे पीपल आर ट्रीटिंग मी लाईक यू नो लाईक व्हेरी बिग पर्सन, बट इंटरनली तशी फिलिंग अजिबात नाही. US मध्ये असंच होतं की मी जरी US मध्ये आहे तर बट आय एम नॉट फ्रॉम बिग सिटीज, किंवा मी जेव्हा माझे मित्र ते हॉलिवूड मूवीज वगैरे त्याच्याबद्दल बोलायचे, मी सरळ साईडला निघून जायचो की याच्यातलं मला काहीच माहीत नाही ना. मी कधी एक इंग्लिश मूवी नाही बघितला आहे, एक ॲक्टर मला माहीत नाही, अँड दे आर टॉकिंग अबाउट दॅट सुपरमॅन्स अँड ऑल दॅट थिंग. सो आय प्रिफर टू स्टे अवे फ्रॉम दिस पीपल. आपलं जे अज्ञान आहे ते झाकण्यासाठी का होईना, पण त्यांच्यातून लांब राहा. बट फोकस होता टेक्नॉलॉजी, फोकस होता की प्रॉडक्ट्स कसे बिल्ड करतात, कंपन्या कशा रेस करतात. तर त्याच्यामध्ये मी खूप स्वतःला अपग्रेड करत होतो. आणि US मध्ये जिथे जिथे सिच्युएशन आली, आय कुड नॉट मिक्स विथ माय फ्रेंड्स फ्रँकली स्पीकिंग. कारण
US मध्ये जाणारा प्रत्येक मुलाचा विचार काय असतो माहिती आहे का, चल तिथली लाईफ एन्जॉय करायची, नाईट लाईफ, पब लाईफ, इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा. मी ते नाही केलं. म्हणजे माझे फ्रेंड्स जेव्हा पबमध्ये जायचे त्यावेळेस मी मीटअप्स अटेंड करायचो किंवा स्टार्टअप इव्हेंट्स अटेंड करायचो. लिटरली असं होतं की सॅटर्डे संडेला तुझी गाडीची टँक फुल करायची आणि अशा ठिकाणी जायचं जिथे शेतीबद्दल काहीतरी करतायत हे लोक, असे गोष्टींचं निरीक्षण करायचं की हे काय नवीन आहे, याच्यात आपण इंडियामध्ये काय करू शकतो. सो मी जेवढा वेळ US राहिलो आहे, मी असं माझे विकेंड्स असे फिरण्यामध्ये एक्सप्लोअर केले, म्हणजे फिरण्यामध्ये हे केले, इन्व्हेस्ट केलेत की चला याच्यातून आपण काय घेऊन जाऊ शकतो इंडिया, काय शिकण्यासारख्या काय गोष्टी वाटल्या तुम्हाला तिथे. सो माझ्या फ्रेंड्सने तिथे एन्जॉय केलं. आय नेवर एन्जॉयड बट आय कुड बिल्ड अ कनेक्शन. आय सॉ द लाईफस्टाईल देअर. तुम्ही जर ऑफिस बघितलं आम्ही जे बनवलंय, दिस ऑल आयडियाज केम फ्रॉम द US लाईफस्टाईल. दिस इज वॉट आय कॅरीड बॅक फ्रॉम US टू इंडिया. माझा जेवढे माझेही बरेचसे मित्र आहेत किंवा ओळखीचे लोक आहेत जे भारतातून बाहेर गेलेत, जाताना प्रत्येकजण सांगतो की 2 वर्ष 1 वर्षासाठी जातोय आणि मग 1-2 वर्षांनी आम्ही एज्युकेशन करून किंवा 1-2 वर्ष जॉब करून थोडा पैसा कमवून रिटर्न येणार. पण मला तसं कोणी जनरली दिसलं नाही की जे रिटर्न आलेत. एकदा काय की ती लाईफस्टाईल जगायची सवय झाली तर बेटरच वाटते प्रत्येकाला. तुम्हाला कुठे हा कधी विचार आला की आपण भारतात परत जावं आणि भारतात जाऊन मग कंपनी स्टार्ट करावी? आणि काय माहिती आहे का, मला पहिलं तर US ला जावंच वाटत नव्हतं. गेल्यानंतर मला असं वाटलं की हे लाईफ चांगलं आहे. म्हणजे एकतर तिथे आय मीन यू गेट अ पॉलिश्ड लाईफ, फ्रँकली स्पीकिंग. तिथे तुमचं लाईफ खूप सेटल्ड असं वाटतं तुम्हाला. पैसाही खूप चांगला मिळतो. म्हणजे लिटरली आय वॉज गेटिंग 15 lakhs इन हँड एव्हरी मंथ आणि ते कुठे टाकायचे सो तेवढा पैसा येत होता. फक्त एक प्रॉब्लेम होता की मला सकाळी उठून चपात्या बनवायला लागायच्या, संध्याकाळी परत आल्यावर चपात्या बनवायला लागायच्या. बिईंग अ व्हेजिटेरियन यू हॅव पनिशमेंट की तुम्हाला बाहेरही चांगलं फूड मिळत नाही आणि तुम्हाला ते स्वतः तुमचं बनवावं लागतं. बट क्वालिटी ऑफ लाईफ इज रिअली गुड इन US. इथून जाणाऱ्यांचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो की ते पहिले 2-3 वर्ष त्यांच्या एन्जॉयमेंटमध्ये जातात US मध्ये. एन्जॉय करून झालं की त्यांचे लग्न वगैरे होतात, मुलं वगैरे होतात. एकदा मुलं तिथे झाली, शाळेत जायला लागली की त्यांच्यासाठी परत येणं अवघड आहे. कारण ते मुलं इथे म्हणजे ॲडजस्ट नाही करू शकत. सो त्याच्यामुळे ते बरेचसे लोक अडकली जातात. आता ते जेव्हा 5-10 वर्षाचा एक्सपिरियन्स होतो ना त्यांचा, त्यावेळेस ते परत रिटर्न येऊ शकत नाही कारण त्या क्वालिटीचं पॅकेज त्यांना इथे मिळत नाही. सो अशा बरेच लोक अडकतात. पण मी तिथे जॉब करत नव्हतो, म्हणजे जॉब फक्त नावापुरतं होता माझा. बट माय होल फोकस वॉज ऑन माय कंपनी, प्रॉडक्ट्स, ह्याच्यामध्ये कनेक्शन बिल्डिंग. तर मला नेहमीच असं वाटायचं की जरी इंडियात नाही गेलो तरी इंडियात काहीतरी आपल्याकडे काहीतरी करायचं आहे गावाकडे, असा माझा विचार होता. आणि आय वॉज विजिटिंग लॉट ऑफ फार्म्स देअर, एस्पेशली टू सी, कारण कॅलिफोर्निया म्हणजे डेझर्टच आहे. अच्छा. आणि ती सिच्युएशन आमच्या गावापेक्षा जास्त वेगळी नाही आहे. म्हणजे वातावरण तसंच आहे, पण तिथे त्यांनी जे काही बनवलंय, नाव ऐकून वाटत नाही असं. नाही आहेच. आणि तिथे त्यांनी जे केलंय ते आपल्या गावातही शक्य आहे असं मला नेहमी वाटायचं. आय नेव्हर थॉट की मी IT कंपनी पारेगावमध्ये सुरू करेल, बट आय ऑलवेज हॅड अ ड्रीम की मी पारेगावचं लाईफस्टाईल चेंज करण्यात इंटरेस्टेड आहे. अँड इव्हेंच्युअली प्रत्येकाचं मत असं असतं की आपण रिटायरमेंट नंतर परत आपल्याच गावात जगलं पाहिजे जाऊन. तर मलाही वाटत होतं की आपण परत इथे एकदा कधी ना कधी येणार आहे. पण आत्ता जेव्हा कोविडमध्ये मी इथे आलो, आय फील मी जर अजून काही दिवस थांबलो, म्हणजे अजून 20 वर्ष जर थांबलो, 25 वर्ष थांबलो, त्यावेळेस हे गाव आणखी उजाड झालेलं असेल. कारण इथे आजूबाजूचे स्टोन क्रशर बघून मला वाटलं की हे लोक हे गाव पूर्णच खोदून घेऊन जातील बाहेर आणि त्यावेळेस मग राहण्यालायक इथे काही राहणार नाही. सो आय टूक अ डिसिजन. कोविडमध्ये जेव्हा मी इथलं वातावरण बघितलं, म्हटलं आपण आत्ताच इथे काहीतरी करू शकतो जेणेकरून हे इतर लोक जे रिटायर होऊन इथे येण्यास इच्छुक आहेत त्यांना ते राहण्यास आवडेल असं. दॅट वॉज द मेन इन्स्पिरेशन बिहाइंड डुईंग दिस इमिजिएटली. इथे आल्यानंतर मग मेनली म्हणजे बिझनेसबद्दल बोलायचं झालं तर कुठल्या बिझनेसमध्ये मग आल्यानंतर तुम्ही एंटर केलं इथे आणि सध्या मेन फोकस कुठल्या बिझनेसवर आहे? नाही, म्हणजे मला बिझनेस असा सेटअप करायचा असं कधी इच्छा नव्हती खूप मोठा किंवा पैसे अर्न करण्यासाठी आपण करतोय. कारण जेव्हा मी US सोडलं किंवा जेव्हा मी असं ठरवलं की पारेगावमध्ये काहीतरी करायचं आहे, होल आयडिया वॉज टू रिवॅम्प दिस सोसायटी, दिस विलेज अँड रिवॅम्प द लोकॅलिटी. इथले जे लोक आहेत त्यांचं लाईफस्टाईल बदलण्याची गरज आहे. म्हणजे मी याचा बिझनेस म्हणून अजिबात नाही बघत आहे किंवा आय नेवर कॅल्क्युलेट नंबर्स फॉर दिस इनिशिएटिव्ज व्हॉट आय हॅव टेकन. मला असं वाटतं की आपण जर लोकांना व्हॅल्यू केलं, इथे लोकांना त्यांची पॉवर दाखवून दिली की ते काय करू शकतात, तर
आपण याला बिझनेसमध्ये कन्वर्ट नक्कीच करू शकतो. सो आय फोकस्ड ऑन प्रॉब्लेम्स, की इथे काय प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व्ह करूया आपण. आणि मी US मध्ये जो काही पैसा अर्न केला होता, आय थॉट की मला जगण्यासाठी किती लागणार आहे, लेट्स कॅल्क्युलेट दॅट, तेवढं साईडला ठेवूया आणि उरलेलं इन्व्हेस्ट करून बघूया. जर नाही सक्सेस झालं तर देर इज ऑलवेज अ प्लॅन बी टू गो बॅक टू US अँड स्टार्ट फ्रॉम दॅट 15 lakhs per month. So opportunities are there. But I thought let's take a risk, let's try it out. So I invested somewhere around 10 CR on this project. आणि त्यातून मला हे दिसलं की प्रॉब्लेम काय आहे. तर पहिला प्रॉब्लेम होता की इथले जे मुलं आहेत, या मुलांना पुण्याला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं जॉब करण्यासाठी. आणि तिथेही जाऊन त्यांचं स्ट्रगल असं असतं, म्हणजे लिटरली माझ्याकडे जी मुलं नेली तिथली मी, त्यांना इंग्लिश अजिबातच येत नव्हतं. त्यांना मी ते शिकवलं, त्यांना बोलायला लावलं, त्यांना टेक्निकल नॉलेज तर झिरोच आहे. जरी त्यांच्याकडे MCAच्या डिग्रीज होत्या किंवा BEच्या डिग्री होत्या, पण त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज काहीच नव्हतं. सो वी ट्रेन देम. सो आय थॉट दिस इज जेन्युइन प्रॉब्लेम विच वी नीड टू सॉल्व. आणि जेव्हा मी इथे IT सुरू केलं तेव्हा नोकरीवरती वगैरे सगळे ॲड टाकून बघितले. नो वन बिलीव्ड की पारेगावमध्ये बाप कंपनी किंवा IT कंपनी असू शकते. सो आमच्याकडे कंटिन्युअस 3-4 महिने आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट रन करत होतो, बट वी गॉट हार्डली 5 to 10 ॲप्लिकेशन्स. आणि त्यातही ते मुलं इथे रिलोकेट व्हायला तर कोणीच तयार नव्हतं. सो आय थॉट नाव वी नीड टू थिंक की शेतकऱ्यांच्याच मुलांना घ्यायचं, त्यांनाच ट्रेन करायचं, त्यांनाच रेडी करायचं आणि त्यांच्या थ्रूच आपण एक पूर्ण कंपनी बिल्ड करायचं. सो दॅट वॉज द होल आयडिया. त्यातून बऱ्याच गोष्टी येत गेल्या. म्हणजे पहिली गोष्ट तर एज्युकेशन आम्ही सुरू केलं ना, तर एज्युकेशन सुरू करण्याचं मेन रिझन हेच होतं की आम्हाला इंजिनियर्स मिळत नव्हते आणि जे यायचे त्यांच्याकडे नॉलेज नव्हतं. बरोबर. सो आय थॉट दिस इज मेजर प्रॉब्लेम. इफ यू वॉन्ट टू रन अ IT कंपनी इन विलेज, you will not get quality engineers here. So let's build the engineers first. Then आम्ही अकॅडमिक सुरू केलं. मग BCA करायचं. तर BCA मग आमच्या गावात जवळजवळ 280 कुटुंब आहेत. म्हटलं ह्या घरातला प्रत्येक घरातला एक मुलगा आपल्याकडे पाहिजे. बरोबर. आणि तो प्रत्येक मुलगा इंजिनियर नसला तरी त्याला ITचा जॉब किंवा 40-50 हजाराची सॅलरी झाली पाहिजे, असं आपलं टार्गेट आहे. तर मी असा प्लॅन करून म्हटलं की 280 एम्प्लॉई आपल्याला तयार करायचे आहेत गावामध्ये, प्रत्येक घरातून. मग काही आर्ट्सचे होते, काही कॉमर्सचे होते, काही सायन्सचे होते. मग यांना टेक्निकल डिग्री कुठली द्यायची. तर मग आम्ही युनिव्हर्सिटी शोधायला सुरुवात केली की कुठल्या युनिव्हर्सिटीला आर्ट, कॉमर्स, सायन्सच्या मुलांना ते डिग्री देतात. मग तसं मैसूर युनिव्हर्सिटीचं नाव पुढे आलं. मग आम्ही BCA चालू केलं. तर BCAचा रिस्पॉन्स एवढा चांगला होता की आमच्याकडे जवळजवळ 3-4 हजार लोक येऊन गेले इथे ॲडमिशनसाठी. त्यातून आम्ही 200 लोकांना सिलेक्ट केलं, 200 लोकं घेतली. क्रायटेरिया ठेवलं होतं की फक्त शेतकऱ्यांची मुलं. अच्छा. म्हणजे तुमचे पर्सेंटेज किती आहे, काय आहे, त्याची आम्हाला काहीच करायचं नाही. तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असली पाहिजे, तुम्हाला आम्ही ट्रेन करणार आणि तुम्हाला आम्ही जॉब देणार, असं होतं. कारण 200-250 कंपनीत जागा तर आपण इथेही तयार करू शकतो. माझ्या USच्या कंपनीला तेवढा रिक्वायरमेंट होतं. तर म्हटलं आपण यांना 100% जॉबची कमिटमेंट देऊया. अच्छा. आणि तशी ती मुलं घेतली. मग तो जो रिस्पॉन्स बघून आम्ही ठरवलं की यावर्षी MCA चालू करूया, 11वी चालू करूया. म्हणजे 11वी 10वी नंतर मुलगा आपल्याकडे आला बरोबर की तो जॉबच आपल्याकडे करेल, इथपर्यंत त्यांना डेव्हलप करायचं. तर तो ॲकॅडमिक्स आमचा एवढा पॉप्युलर झाला की इथे जे एज्युकेशन आम्ही देतोय त्या एज्युकेशनमधून जो रिव्होल्युशन होतं आहे. म्हणजे आमच्या इथला मुलगा तुम्ही कुठल्याही कॉलेजच्या मुलांबरोबर कम्पेअर करा, दॅट पर्सन हॅज हाय नॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे आज आम्ही आमचं जे बाप ॲप लॉन्च करतोय, दॅट इज बिल्ड बाय 1 year म्हणजे फर्स्ट इयर स्टुडंट ऑफ BCA. आणि दॅट इज द क्वालिटी ऑफ एज्युकेशन वी आर प्रोव्हाइडिंग हिअर. म्हणजे फुल प्रॅक्टिकल. हे मुलं 9 तास तर प्रॅक्टिकल कम्प्युटरवरती शिकतातच, पण त्याचबरोबर ते रात्री 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत बसतात त्या गोष्टी इथेच. ओके. सो इथे 24/7 लाईव्ह एन्व्हायरमेंट आहे, जिथे मुलं कंटिन्युअसली त्याच मोडमध्ये आहेत. सो जेव्हा इंजिनियर्स काम करत आहेत त्यांचे शॅडो करून, त्यांना बघून, त्यांच्याकडूनच शिकून सगळ्या गोष्टी त्यांना इथेच मिळतात. ओके. हे बघा, महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायचं झालं तर 2 गोष्टी येतात. बिझनेस जेव्हा कोणी सुरू करतं तर तो मराठी माणूस आहे, तर इथे खूप मोठा प्रश्न असतो की एक सोसायटीचंही आपलं असं म्हणणं आहे की आम्ही खूप मागे एक व्हिडिओ बनवलेला की मराठी लोक का बिझनेसमध्ये नाही आहेत. त्यामागे एक छोटीशी स्टोरी अशी निघाली होती की जेव्हा इंग्रज मुंबईवर ताबा केला त्यांनी, तेव्हा त्यांना कोणीतरी साथीदार हवे होते. त्यांना माहिती होती की हे मराठी म्हणजे हे शिवाजी महाराजांचे आहेत, हे आपल्याला कधी ना कधी गायब करतील. मग त्यामुळे आपल्याला अशी पाहिजेत कोणी की जे प्रॉपर इथले नसतील पण आपल्याला सपोर्टही करतील. मग यांनी मेनली पारशी लोकांची मदत घेतली. सो इफ यू लुक ॲट बिग बिझनेसमॅन, तर त्यामध्ये त्यांना सुरुवातीला शिप बिल्डिंग किंवा ट्रेडिंग, ओपियम ट्रेडिंग म्हणा किंवा बाकी गोष्टी म्हणा,
टाटाज घ्या किंवा वाडियाज घ्या, सगळ्यांची सुरुवात कधी कुठे ना कुठे तिथून झालेली आणि तिथूनच मग एक हळू एक प्रकारे मराठी माणूस कनेक्ट नाही झाला कधी तेवढा. पण आता वेव चेंज झाली आहे. एक एक्झाम्पल म्हणजे तुमचंही घेता येईल त्यामध्ये. आणि दुसरा एक सोसायटीमध्ये असं म्हणणं असतं की एखादी कंपनी आहे, आता हे प्रत्येकाला माहिती आहे की इंटरनेटच्या जगामध्ये तुम्ही कुठूनही कंपनी सुरू करू शकता. बरोबर. पण जनरली अजूनही बघितलं तरी कोणी एखाद्याला कंपनी सुरू करायची आहे तो पहिला ऑप्शन तेच बघेल, मुंबई, पुणे किंवा बँगलोर. मग ह्या दोन गोष्टींमध्ये म्हणजे दोन्हीमध्ये म्हणजे एक पहिला तर हा एक असतं की फॅमिलीमधूनही बऱ्याचदा असतं की बिझनेस करतोय म्हणजे खूप रिस्की समजलं जायचं म्हणजे मराठी कम्युनिटीमध्ये तरी. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही सुरू केलं ते खेड्या गावामध्ये, तर काय चॅलेंजेस होते, काय काय इथे फेस करावं लागलं? तुम्ही मराठी बिझनेसमॅन जर म्हणाल तर मी ऑफकोर्स आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला असंच सांगितलं जातं की नोकरी खूप सेफ आहे आणि रिस्क नाही आहे वगैरे वगैरे. मला हे वाटतं की रिस्क किती घ्यायची आणि कोणाची किती रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती बिझनेसमॅन बनतात. तर आय एम अ रिस्क टेकर, आय ऑलवेज टेक रिस्क. आणि इव्हेंच्युअली आपल्याला काय करायचं आहे, किती लागतं, म्हणजे पारेगावमध्ये राहण्यासाठी मला 3,000-3,500 महिन्याचा खर्च येतो. त्यातही कधी पिझ्झा खाल्ला तर संगमनेरला जाऊन म्हणजे एवढं कमी रिक्वायरमेंट होतं. सो आय थॉट लेट्स टेक अ रिस्क ऑफ एव्हरीथिंग ऑफ दॅट सॉर्ट. आणि म्हणजे मला नाही वाटत की मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत. ज्याची विल पॉवर आहे, जो रिस्क घेण्यास कॅपेबल आहे, तो प्रत्येकजण बिझनेस करू शकतो. सो इंग्रजांनी जे केलं असेल ते कदाचित करेक्ट असेल. आय ॲग्री टू दॅट. ते जर लिंक केलं आपण तर पारशी लोकांकडे तशा म्हणजे तसं पर्सनॅलिटीज होत्या, तसा माइंडसेट होता बिझनेस करायचा. आणि मराठी लोकांचं होत असेल त्यांचा तो शिवाजी महाराजांची जी हिस्ट्री आहे त्याच्यावरून कदाचित त्यांचा तसा माइंडसेट असेल. बट आता आपण बरेचसे बिझनेसमॅन बघतोच, मराठी पण आहे जे पॉप्युलर आहेत किंवा जे चांगलं काम करत आहेत याच्यासाठी. इथे चॅलेंजिंग असं होतं की पहिल्यांदा हे गाव पूर्ण दुष्काळी आहे. IT कंपनी सुरू करायची म्हणजे यू विल नीड इंटरनेट अँड यू विल नीड इलेक्ट्रिसिटी. सो हे चॅलेंज सॉल्व्ह करणंच आमच्यासाठी मोठा इश्यू होता. सो त्याच्यामध्ये आय इन्व्हेस्टेड समवेअर अराउंड 25-30 lakhs ओनली फॉर इंटरनेट. नो वन कॅन बिलीव्ह की मी इथे 20 लाख रुपये इंटरनेटसाठी पे करतोय. आय हॅव 3 लाईन्स. मी म्हणजे 8 किलोमीटरवरून एक केबल स्वतः टाकून आणली आहे. मी हा इथे टॉवर घेतला आहे, इथे BSNL आहे, इथे एअरटेल आहे, इथे जिओ आहे, सगळ्यांचे लीज लाईन्स आहेत. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असा आहे की जो आम्ही इमिजिएटली सॉल्व्ह नाही करू शकत, बट त्यातही आम्ही गावठाण लाईट आणली आहे इथे वैयक्तिक खर्चातून. त्याचंही बिल आम्हाला भरपूर येतं. सो हे 2 चॅलेंजिंग गोष्टी आहेतही अजून. इंटरनेटचं बऱ्यापैकी सॉल्व्ह झालं आहे, बट इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम इज स्टील देअर. फॉर दॅट आम्ही एक सोलार फार्म बनवण्याचा विचार करतो आहे. तर तो कदाचित 1-2 वर्षात होईल आणि ते झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कारण ते भरपूर ऊन पडतं. त्याच्यामुळे वी कॅन जनरेट ॲज मच ॲज इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सोलर्स. सो तो एक चॅलेंज होता. आणखी एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम इथे आहे, जो म्हणजे लोकांची मेंटॅलिटी टू ॲक्सेप्ट समथिंग लाईक दिस इज नॉट देअर. म्हणजे तुम्हाला इथे गावातली लोकं किंवा आजूबाजूची लोकं हे तुम्हाला एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसारखं ट्रीट करतात. सो दे फील की अरे यांच्याकडे युनियन करता येईल का आपल्याला. इथून आम्ही एखाद्या एम्प्लॉईला बाहेर काढलं ना, ते त्याला वकील शोधून देतील, कारण त्यांना हे असं असतं की चला यांना सप्रेस कसं करता येईल. सो ते त्याला वकील सांगतात चला याच्यावरती काहीतरी केसेस. म्हणजे मी गेल्या 1-1.5 वर्षात हाही प्रॉब्लेम खूप सारा बघितला आहे की पीपल आर ट्राईंग टू सप्रेस अस. दे डोंट वॉन्ट दिस टू हॅपन. कारण जे इनोव्हेटिव्ह आयडियाज आम्ही इथे आणले आहेत, फर्स्ट ऑफ ऑल शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत. सो आज जर तुम्ही बघितलं तर 200 फॅमिलीज कदाचित पुढच्या 1 वर्षानंतर 40-50 हजार मंथली सॅलरी घेतील. बरोबर. म्हणजे 200 फार्मर्स आर नाव गोना बी चेंजिंग देअर लाईफ विथ दिस कंपनी. त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी एक बाप एक्सपिरियन्स सेंटर सुरू केलं. त्यातून जेवढ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या होत्या त्यांच्या डायरेक्ट प्रोडक्ट्स उचलून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत ॲप थ्रू पोहोचवतोय. म्हणजे आमचं जे बाप ॲप आहे बेसिकली ते काय करतं की वी सोर्स प्रॉडक्ट्स फ्रॉम ऑल द मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आणि शेतकरी ते त्यांच्या मोबाईलमधून ते ऑर्डर करू शकतात आणि ते त्यांना घरापर्यंत डिलिव्हर. म्हणजे स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट जे करतं ते आम्ही खेड्यांसाठी करतो. तर तो एक प्रॉडक्ट आहे ज्याच्यातून होतंय काय की जे लोकल दलाल आहेत किंवा जे लोकल दुकानदार आहेत जे शेतकऱ्यांना पाहिजे तसं लूटतात, ती सगळी लूट जवळजवळ बंद होईल ह्या प्रॉडक्ट्समधून. त्याच्यानंतर आम्ही हेल्थकेअरमध्ये पडलो आहेत. म्हणजे आम्ही पॅथॉलॉजी सुरू केली, एक्सरे सुरू केले, मेडिकल सुरू केले. कुठे?
हे निमोन म्हणून गाव आहे, अच्छा. तिथे सेटअप केलं आहे त्याचं सगळं. तर याच्यामध्ये आमच्याकडे ब्लड टेस्ट अगदी ₹70 होतात. सो वी स्लॅश डाऊन द रेट टू मच. कारण आम्हाला माहिती आहे की ऑपरेशनल कॉस्ट आज जर तुम्ही CBC करायला गेलात तर त्या किटचा कॉस्ट येतो ₹17. अच्छा. आणि तीच किट म्हणजे तीच टेस्टची व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये ₹150 ते ₹200. आणि इथे शेतकऱ्यांचं असं होतं की शेतकरी मेडिकलमध्ये तर कधी निगोशिएट करत बरोबर, नाही, बरोबर. डॉक्टरांबरोबर कधी बरोबर. निगोशिएट करत नाही. डॉक्टर जे सांगेल ते त्याला काढून फायनल. द्यावं लागतं, कारण त्याला त्याची हेल्थ नीट करण्याशी मतलब आहे किंवा फॅमिली मेंबरची हेल्थ करण्याशी मतलब आहे. बट दीज पीपल आर नॉट जेन्युइनली ऑपरेटिंग. ते लुटायला बघतात लोक. बरोबर, बरोबर. आम्ही काय करतोय, आम्ही हे गोष्टी चेंज करायला बघतोय. बिकॉज वी आर अ फार्मर्स किड. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्ही तोच विचार करतो की आपणच शेतकऱ्यांचं लाईफ चेंज करू शकतो. अँड इट इज ट्रूथ की हे असंच आहे की शेतकऱ्यांचं लाईफ जर चेंज करायचं असेल तर ती शेतकऱ्यांची मुलंच करू शकतात. कुठलाही पॉलिटिशियन्स, कुठलाही नेता वगैरे नाही करू शकत. तर आम्ही हे रेट खूप स्लॅश डाऊन केले. त्याच्यामुळे असं झालं आहे की आता शेतकऱ्यांना डायरेक्ट हातात मोबाईल आहे आणि तिथून त्याला पाहिजे त्या गोष्टी मिळणार आहे. बरोबर. विथ टेक्नॉलॉजी, आणि त्याही त्याला त्या खूप कमी रेटमध्ये मिळणार आहे. नंतर आणखी काही प्रॉब्लेम होते, जसं की गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, खूप सारे गव्हर्नमेंट स्कीम. अगदी आई गरोदर राहिल्यापासून, म्हणजे मुलगी गरोदर राहिल्यापासून तर तो मुलगा वृद्ध होईपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. पण ते त्याच लोकांना मिळतात ज्या पार्टीचा सरपंच गावामध्ये आहे. बरोबर की नाही? म्हणजे अशा डिफरन्शिएशन प्रत्येक गावात आहे. मग आम्ही ठरवलं की चला एक CSC सेंटर चालू करूया. इथे युनिफॉर्म ज्यांना पाहिजे त्या प्रत्येकाला फ्री ऑफ कॉस्ट त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना मिळाल्या पाहिजे. आमच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आम्ही ते ॲड केलं. सो हे जे सगळे प्रयोग केलेत याने काय होतंय की बाप कंपनी प्रत्येक घरापर्यंत इम्पॅक्ट करते. बरोबर. ते आम्ही फक्त मुलांच्या शिक्षणापर्यंत थांबलो नाही आहेत. तर आम्ही असे काही प्रोडक्ट्स बनवले जे त्यांच्या घराघरामध्ये इम्पॅक्ट करतील, त्यांचं फायनान्शियल सिच्युएशन स्टेबलाइज करतील, त्यांचा खर्च कमी करेल, त्यांचं इन्कम वाढवेल. सो असे इनिशिएटिव्स घेतलेत. आता आम्ही पाणी लिफ्ट करून आणायचा विचार करतोय, किंवा इथे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, नंतर इथलं जे फार्म प्रोडक्ट आहे इथेच पॅकेजिंग करून त्याला आउटसाईड एक्सपोर्ट करायचा विचार करतोय. सो दीज आर ऑल प्लॅन्स वी हॅव. सो वी सी लॉट ऑफ चॅलेंजेस हिअर, बट लकीली आता 500 लोक झाले तिथे, आणि 500 ब्रेन्स आर ऑल फार्मर किड्स. त्यांना माहिती आहे त्यांना त्यांच्या आईवडिलांची लाईफ चेंज करायची. सो एव्हरीवन इज वर्किंग विथ 200% ऑफ एफर्ट्स. तर पारेगावला आणि आजूबाजूच्या एरियाला म्हणजे म्हणता येईल की टेक्नॉलॉजीचा बराच फायदा होतोय. ऑब्व्हियसली. आणि याची सुरुवात झाली त्या जावाच्या क्लासमधून बाहेर पडल्यामुळे. करेक्ट. याचे फायदे काय आहेत? आता एखादा बरेचसे मराठी उद्योजक असतील जे, आता मी बघतो की बरेचसे आम्ही आता बऱ्याचशा जणांना भेटतो जे बिझनेसमध्ये आहेत, आणि कुठे असतील, म्हणजे सध्या ते बेंगलोरमध्ये असतील किंवा मुंबईत असतील, पुण्यात असतील, पण जनरली खेड्यातून आले असतील, किंवा जनरली Tier 2 Tier 3 वाले जास्त असतात. मग त्यांना आता एक हा न्यूनगंड असतो नेहमी की सुरू तर करायचं आहे खेड्यामध्ये, पण एक आहे की एक एक्झाम्पल तुम्ही सेट केलं, एक तुमचं आहे, एक झोहोचं आहे. आणि झोमध्ये या दोन्ही कंपनीमध्ये एक सिमिलॅरिटी मी बघितली की टॅलेंटचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काही इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील. त्यांनी सुद्धा झोहो स्कूल तिथे सुरू केली आहे, जेणेकरून ते लोक त्यांना ट्रेन करून मेक शुअर करतील. तर याचे म्हणजे सेटअप करण्याचे, म्हणजे एखादा जो कोणी व्यक्ती असेल जो स्टार्ट करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या शहरातून छोट्या मोठ्या जिथे, फायदे काय काय आहेत? पहिलं तर क्वालिटी ऑफ लाईफ. आय वुड अगेन से दॅट की तुम्ही जो मास क्राऊड पुण्या मुंबईला पाठवतायत ते लोक तिथे जाऊन गर्दी करतात ना. बरोबर. म्हणजे प्रत्येक जण चांगली सॅलरी झाली कार घेतो, ती कार ती रस्त्यावरती येते, त्याने ट्रॅफिक वाढते. प्रत्येक जण तिथे फ्लॅट घेतो, फ्लॅटने त्या बिल्डिंगचे हाईट आणखी वाढायला लागल्यात. म्हणजे शहरं क्राऊडेड कोणी केले तर आपणच लोकांनी, जे गावाकडून शहराकडे जातात ते. आणि हे लोक काय करतात, हे त्या EMI मध्ये एवढे फसले जातात. एकदा खेड्यातला मुलगा शहराकडे गेला आणि त्याने एकदा ते होम लोन घेतलं तर तो ते सोडून परत येऊ शकत नाही, कारण त्याच्या सॅलरीच्या 75% त्याचा हप्ता असतो. तेवढं सोडण्याची डेअरिंग तोही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा आम्ही काय प्रपोज करतो लोकांना की तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर राहा, घरची भाजी भाकरी खा, आणि सकाळी गायांचं दूध काढून 9 वाजता ऑफिसला या, लॅपटॉप घ्या, 6 वाजेपर्यंत काम करा, परत घालून दूध काढा आणि डेअरीला सोडून या. असं प्रपोजल आम्ही लोकांना देतोय की यू कॅन वर्क इन युअर फार्म्स, यू कॅन टेक केअर ऑफ युअर पेरेंट्स, आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा जॉबही सांभाळू शकता. तर हे वातावरण प्लस इथली जी क्लीन एअर आहे, म्हणजे पोल्युशन फ्री वातावरण आहे, किंवा आईच्या घरची भाकरी तुम्हाला मिळते, ह्या सगळ्या गोष्टी शहरात नाही शक्य. बट एक लक्षात घ्या की इथे शहरातला कोणीच इकडे येणार नाही, पण गावातले तिकडे जाणं आपण नक्कीच थांबवू शकतो. सो पहिली गोष्ट आहे की तुम्हाला एक लॉयल टॅलेंट मिळते. म्हणजे मी मुंबईमध्ये कंपनी चालवली, माझ्याकडे जवळजवळ 500-600 लोक येऊन गेले असतील,
त्या 3 वर्षामध्ये. प्रत्येकजण 1 वर्ष काम करतो, चांगली ऑफर बरोबर. मिळाली की स्विच करतो. इथे एक असं आहे की इथले जे मुलं मी नेली होती ते अजूनही माझ्याचबरोबर काम करतात. सो दे आर लॉयल विथ मी फॉर लास्ट 8 years ऑलमोस्ट. वाव. आणि ही लॉयल्टी का त्यांच्यामध्ये आली? कारण सरांनी आमचा हात धरून आम्हाला नेलं होतं आणि त्यांनी आम्हाला बरोबर. शिकवलं, त्यांनी आम्हाला बिल्ड केलंय, आमचा पॅकेज चांगला केलाय. बरोबर. हे मुलं एवढे जेन्युइन आहेत की यांना दुसरीकडून ऑफर आले ना तर हे मला सांगतात, सर TCSची आली बरं का, एवढी आहे पण आम्ही जाणार नाही आहे, म्हणजे असंही सांगतात ते. तर ती कशामुळे लॉयल्टी येते? कारण इथल्या मुलांना ती जाणीव आहे, बरोबर. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी बरोबर, केलंय ना, बरोबर. तर आपण त्याचं परतफेड केली पाहिजे. तर ती एक कन्सेप्ट मी डोक्यात घेऊन चाललो होतो की इथले मुलं जर आपण डेव्हलप केले तर हे आपल्याला सोडणार नाही आणि हे लॉंग टर्म राहतील. बरोबर. क्लायंटला काय हवं असतं की तुमच्याकडे जो काम करणारा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा त्यांचा जो एम्प्लॉई असेल तो किती वेळ काम करेल त्यांच्यासाठी. त्यांना हॉपर नको असतं. बरोबर. बरोबर. आणि इंडियामध्ये कसं असतं, पॅकेज चांगला मिळालं की स्विच करतात. शहरात लिटरली तसं होतं. तर ग्रामीण भागामध्ये जर कोणी कंपनी सुरू केली तर त्यांना एक रिलायबल टॅलेंट मिळेल, ॲट्रिशन रेट खूप कमी असेल, बरोबर. हॅपीनेस इंडेक्स विथ त्या एम्प्लॉईची असेल ती खूप चांगली असेल. बरोबर. हे मी इथे ऑब्झर्व करतोय. त्याचबरोबर कॉस्ट इज व्हेरी लो ना. हां. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल सोडलं आणि इंटरनेट बिल सोडलं तुम्हाला दुसरा काही कॉस्टच नाही आहे. म्हणजे ओव्हरहेड खूप कमी आहेत. हां, थोडंसं अजून काही गोष्टी आणण्याची गरज आहे इथे, तर ते हळूहळू येईलच. तसे प्रयत्न आपणही करतो. पण प्रत्येकाने असा विचार केला तर आय एम शुअर रुरल ऑफिसेस, म्हणजे मी ही कन्सेप्ट विचार केली होती US ला असताना की देर शुड बी डिस्ट्रीब्युटेड ऑफिसेस अक्रॉस इंडिया. सिटी शुड नॉट गेट क्राउडेड. राईट. आणि हे डिस्ट्रीब्युशन खूप गरजेचं आहे की तालुका वाईज, जिल्हा वाईज ॲटलिस्ट एक कंपनी असली पाहिजे की जेणेकरून हे मुलं, गावाकडले मुलं शहरात जाणार नाही. बरोबर. पण आपण ते पुणे मुंबईला एक्सटेंड होताना बघतो, बट कोणीच इकडे गावाकडे तशी डेअरिंग करत नाही. लोकांनी केली पाहिजे, म्हणजे गावातल्या लोकांनी दारू पिऊन गेटवरती येणं थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. आमच्याकडे असे काही प्रकार घडतात की गावातले लोक पिल्यानंतर येतात बाहेर, असे गेटच्या बाहेर वगैरे, कधीतरी असे बाहेरूनच बोलतात, अरे कुठे येतो रावसाहेब घुगे, बोलवा त्याला. ते नशेमध्ये होतं. अशाही गोष्टी आपल्याला कंट्रोल करायला हव्या. नाही, होतंय, ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय. बरेचसे लोक इन्स्पायर होत आहेत तुमच्याकडून आणि ज्यांचे उपक्रम आहे तुमच्यासारखे. इनफॅक्ट आम्ही सुद्धा इन्स्पायर झालो आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडून, झोहोकडून. आम्ही सुद्धा मलकापूरमध्ये प्लॅन करतोय की आता थोडं एक लाईन घेऊन ऑफिस बिल्ड करायचं छोट्या शहरात. ते कारण एक तुम्ही बघा, गावाकडल्या मुलांमध्ये टॅलेंट भरपूर असतो, हार्डवर्किंग असतात, क्रिएटिव्ह आयडियाज खूप असतात. आज तुम्ही जरी यूट्यूब वगैरे व्हिडिओज वगैरे सगळे त्या मुलांचे, खेड्याकडले स्पेशली बघा, खूप क्रिएटिव्ह आयडिया त्यांच्यामध्ये. ते जर आपण नर्चर नीट केलं ना तर हे नीट खूप चांगल्या गोष्टी करू शकतो. US किंवा मेट्रो सिटीमध्ये तुमची लाईफ होती ती आणि सध्याची, आता तुम्ही गावाकडे राहता, काय ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि काय जनरली डेली शेड्यूल असतो? सी, आय एम स्टेईंग इन ऑफिस इथे. ओके. आय डोंट हॅव माय हाऊस बिल्ड येट. म्हणजे अजून जे घर मी 2008-09 बांधलं होतं, साधं पत्र्याचं घर गावामध्ये आहे. पण आम्ही अजून कंपनी म्हटलं पहिल्यांदा बिल्ड करूया, नंतर बंगला वगैरे बघू. तर आता ऑफिसचे केबिन आहे, तिथेच मी राहतो. तर गुड थिंग इज की आय एम 24/7 इन दिस एन्व्हायरमेंट. आणि माझ्याबरोबर जेवढी मुलं, तर आमच्याकडे आज हॉस्टेलला जवळजवळ 250 मुलं आहेत. ओके. आणि आमचे अर्धे एम्प्लॉई तर इथेच राहतात. आम्ही रात्री 2-3 वाजेपर्यंतही प्रोडक्ट्स, काम, मीटिंग्स, डिस्कशन चालू असतं. US क्लायंट्स आहेत, बाहेरचे आहेत, त्यांच्याबरोबर बोलणं त्यावेळेस होतं. मुलांना घेऊन बसतो आम्ही त्यांच्याबरोबर की हे बघतायत कसे बोलतायत कसे, ऑब्झर्व करा. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात. हे खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे तुम्ही बघाल रात्रीचं इथलं वातावरण, तर तुम्हाला इथे असं दिसेल की रात्री 2 वाजता एखादा मुलगा कोड करताना दिसतोय, 1-2 मुलं इथे कॉन्फरन्स रूममध्ये डिस्कशन करताना दिसतील, किंवा कोणीतरी लॅपटॉप घेऊन कोड करताना दिसतंय. हे जे वातावरण आम्ही बिल्ड केलं ना, हे खूप पॉझिटिव्ह आहे. आणि आय फील दिस इज व्हॉट लाईफ इज. कारण आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही क्रिकेटचा टुर्नामेंट अरेंज करतोय, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही बोरं पाडायला जातोय, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही चिंचा पाडतोय. सो युअर विलेज चाइल्डहुड लाईफ, युअर कॉर्पोरेट लाईफ अँड युअर फॅमिली लाईफ, एव्हरीथिंग हॅज कम टुगेदर. अँड दिस इज व्हॉट वी नीड. आय मीन इथे सगळे आम्ही असं विचार करतो की आम्ही एका रिसॉर्टमध्ये येऊन काम करतोय. दिस फिलिंग, यू पे मनी फॉर गेटिंग दिस काइंड ऑफ लाईफ इन सिटी. आम्हाला ती फिलिंग आली ह्या झाल्यावर. एक्सपिरियन्स इज व्हेरी डिफरंट. फक्त पाण्याचा प्रॉब्लेम सोडला तर इथे खरंच रिसॉर्ट आहे. म्हणजे इथे आणि तुम्ही बघाल की मुलं खेळताना, कोणी डान्स करताना, कोणी काही उद्योग करताना दिसतंय तुम्हाला, पण ते आपलं चाइल्डहुड होतं. राईट.
तरुण उद्योजक असतील किंवा जे लोक करिअर स्टार्ट करतायत जॉबमधून म्हणा किंवा म्हणजे बिझनेसमधून म्हणा, जे त्यांच्यासाठी काय संदेश राहील तुमचा, की तुमच्याकडून म्हणजे काही लर्निंग्स असतील ज्या त्यांनी रिपीट, म्हणजे मिस्टेक्स असतील त्या मे बी रिपीट नको करायला, किंवा अशा काही लर्निंग्स ज्या तुम्हाला वाटते की शेअर केल्या पाहिजेत? म्हणजे जसं मी परिस्थितीतून शिकलो आहे किंवा परिस्थितीतून हे बिल्ड झालं आहे. आज जर मी फायनान्शियली वीक नसतो किंवा गरीब नसतो तर कदाचित मी हे बिल्ड नसतं केलं. तर मला असं वाटतं की म्हणजे माझे पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की आय डोंट थिंक ऑफ मनी, आय डोंट थिंक ऑफ गेटिंग दॅट नंबर्स, आय व्हॅल्यू पीपल. की मला असं वाटतं की आपण जर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काम केलं तर बिझनेस ऑटोमॅटिकली उभा राहील. जेन्युइन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का, उगाच एखादी आयडिया आणायची आणि त्याच्यावरती काम करायचं आणि इन्व्हेस्टरकडे घेऊन जायची. एवढे ब्लाइंड इन्व्हेस्टर आता राहिले नाहीत की ते तुमच्या आयडियावरती इन्व्हेस्ट करतील. सो सी व्हॉट इज द प्रॉब्लेम, ट्राय टू सॉल्व इट. तुम्हाला असं वाटतं की जेन्युइनली तुम्ही सॉल्व्ह करू शकताय का, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि लोकांना व्हॅल्यू करा. म्हणजे तुमच्याबरोबर जी टीम काम करते त्यांना व्हॅल्यू करा, ती राईट टीम निवडा. आणि इफ यू व्हॅल्यू पीपल अँड इफ यू ट्राय टू सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम, युअर कंपनी विल गेट ऑटोमॅटिकली बिल्ड. म्हणजे माझ्या याच्यातून बरेचसे स्टार्टअप फाउंडर्स हा विचार करतात की पुण्यात मुंबईत खूप टेकी प्रॉडक्ट्स बनवूया, बरोबर, किंवा मग तिथेच कंपन्या सेटअप करूया, किंवा लेट्स से म्हणजे आय हॅड वन ऑफर बिफोर कमिंग हिअर, म्हणजे 2021ला, की एक कंपनी होती US मध्ये. तर ती फाउंडर मला बोलत होती की आम्ही सायंटिस्टसाठी काम करतो, त्यांचे पेटंट्स वगैरे डॉक्युमेंट करण्यासाठी एक प्रॉडक्ट्स बनवते, वूड यू लाईक टू बी CTO ऑफ दिस. बट आय थॉट की काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करते हे लोक, जस्ट सायंटिस्टला त्यांचे पेटंट फाईल करण्यासाठी एक प्रॉडक्ट बनवून देतात. इज इट रिअली गोइंग टू स्केल दॅट मच, इज इट सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ एव्हरी वन? सो इट्स ए no. I mean, then I denied that offer, saying that no, I cannot work on this product because that is not really solving genuine problem which I feel we should solve. तर बऱ्याचशा मुलांना आता काय वाटतं माहिती आहे का, यार स्टार्टअप करायची तर आयडिया पाहिजे. बरोबर. आणि ती आयडिया मग ते इकडे तिकडे यूट्यूबवरती वगैरे सर्च करत चाल, चांगली आयडिया शोधूया वगैरे. पण मला असं वाटतं की आयडिया तुमच्या सराउंडिंगनेच तुम्हाला मिळू शकते. सो मी खूप जेन्युइन इश्यूजवरती काम करतोय. फॉर एक्झाम्पल रुरल एम्पॉवरमेंट. खेड्यामध्ये कोणीच टेक्नॉलॉजी कंपन्या बिल्ड नाही केल्या. बरोबर. खेड्यामध्ये कोणी असं स्विगी झोमॅटोसारखं किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखं ॲप द्यावं आणि शेतकऱ्यांना काही डिलिव्हर करावं असाही कोणी विचार करत नाही आहे. कोणी हा विचार करत नाही की ग्रामीण भागात एखादी महिला प्रेग्नंट असेल तर तिला शहरापर्यंत जाण्यासाठी काय त्रास होतो, किंवा इथला शेतकरी जेव्हा एखादी गोष्ट पिकवतो तर तो म्हणजे तालुक्याच्या बाजार समितीपासून तर मग शहरातल्या मार्केटपर्यंत, रिटेलरपर्यंत तो त्याचे किती पैसे ॲक्च्युली तो वाया घालवतोय. म्हणजे 5 रुपये किलोचा टोमॅटो शेतकरी जो विकतो तो शहरामध्ये 40 रुपये किलो मिळतो. उरलेले 35 वाया जातात ना कोणाचे, शेतकऱ्यांचे. हेच जर आपण चेन बिल्ड केली ग्रामीण भागाला फोकस करून, तर आपण यांनाही चांगलं लाईफ देऊ शकतो, त्यांनाही चांगलं लाईफ देऊ शकतो. सो हे जेन्युइन इश्यूज आहेत. म्हणजे आम्ही नाही बोलत की आमची आयडिया काही ग्रेट आहे, आम्ही एवढंच बोलतोय की आम्ही जेन्युइन इश्यूला हात घातला आहे आणि ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. आय थिंक ॲज अ यंग एंटरप्रेनर वन शुड ट्राय टू सॉल्व्ह द जेन्युइन प्रॉब्लेम. राईट. कंपनी ऑटोमॅटिकली ग्रो होईल. काय म्हणजे या संदर्भात मग काय प्लॅन ठेवले आहेत पुढच्या 5-10 वर्षांसाठी? सो मला असं वाटतं की आवर फोकस वुड बी कम्प्लिटली ऑन विलेजेस. ओके. आम्हाला इथली इकॉनॉमी बदलायची. रुरल फर्स्ट. आमचे ऑफिसेस रुरल फर्स्टच असतील. यूथला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आणि त्यांना इथेच कॅपेबल म्हणजे सेल्फ सफिशियंट विलेजेसचा आमचा प्लॅन आहे की या विलेजेसला सगळी इकॉनॉमी त्यांनी स्वतःचीच बिल्ड स्वतः केली पाहिजे. इथलं यूथ तेवढा ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे की सिटिंग इन दॅट विलेज ही शुड बी एबल टू कम्युनिकेट. राईट. US आणि ऑस्ट्रेलिया कोणाशी ते तेवढे इफेक्टिव्हली बोलू शकले पाहिजे, असा यूथ ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे. शेतकऱ्यांना असा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे की त्यांचे हेल्थ केअर, त्यांच्या ॲग्रिकल्चरल नीड्स किंवा त्यांच्या गव्हर्नन्स नीड ह्या त्यांना इझिली अवेलेबल झाल्या पाहिजे, त्याही कोणाच्याही हातोपाया न पडता. सो हे जेन्युइन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आम्ही विचार करतोय. नेक्स्ट I plan to build more offices in rural areas for all these things. Basically we are mainly working in agriculture, नंतर म्हणजे आरोग्य आणि हे गव्हर्नन्स या गोष्टींमध्ये आम्ही काम करतोय आणि त्याच्याशीच रिलेटेड बरेचसे प्रॉडक्ट्स आम्ही एक वेगळी टीम बनवून बिल्ड करतोय सध्या. तर ते प्रॉडक्ट ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेड्यामध्ये म्हणजे प्रत्येक खेड्यातल्या लोकांना अवेलेबल असतील. बरोबर. आणि त्यातून त्यांचं लाईफस्टाईल नक्की बदलेल. दॅट इज द फोकस ऑफ बाप कंपनी.
आरोग्य, शिक्षण आणि या बाकी गोष्टी या बेस आहेत म्हणता येईल की जिथे- एक्झॅक्टली. सो त्यावरतीच फोकस आहे आणि खरं तुम्ही बघायला गेलं तर हे अनटच्ड मार्केट आहे. इथले कुठलाही बरोबर. फाउंडर येऊन या गोष्टींवरती काम नाही करत. नाही आय एम द वन अँड आय एम शुअर इथून पुढे बरेच काही लोक येतील जे ग्रामीण भागातल्या ह्या इश्यूमध्ये डोकं राईट घालतील. पण राईट ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या आहेत बरोबर इथे. बरोबर. आणि मेजॉरिटी पॉप्युलेशन राहते खेड्यांमध्ये. 70% पॉप्युलेशन इज इन विलेजेस, राईट. राईट आणि राईट तुमच्याकडे त्या पॉप्युलेशनला टार्गेट करण्यासाठी कुठलेच प्रॉडक्ट सध्या नाही. राईट म्हणजे गव्हर्नमेंटचे जे ॲप्स आणि सर्व्हिसेस येतात ते किती स्केलेबल असतात, त्यांचा म्हणजे त्या लोकांपर्यंत खरंच फायदा होतो का, या Right. गोष्टी कोणीच ॲसेस करत नाही. नाही, होत नाही. तसं एखादी प्रायव्हेट कंपनी आमच्यासारखी जर ते करत असेल तर डेफिनेटली आम्ही खूप ग्राउंड लेवलला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट करू शकतो. आणि त्याची सुरुवात आम्ही केली आहे. बाप ॲप इज वन सच प्रॉडक्ट. आणि हे करणारे मुलंही शेतकऱ्यांचीच आहे. विच म्हणजे एज्युकेशनबद्दल जर तुम्ही बोलाल तर मला नेहमीच असं वाटायचं की आपण कॉलेजची डिग्री फक्त नावालाच घेतो आहे. त्या डिग्रीचा काही फायदा नाही. म्हणजे आपल्या आयुष्यातले आपण महत्त्वाची 4 ते 5 बरोबर. वर्ष तिथे घालवतो. बरोबर. तेच जर आपण 10वी-12वी नंतर डायरेक्ट स्किल एज्युकेशन सुरू केलं हां तर आपल्याला ते 4-5 वर्ष आपल्या आयुष्यातले वाचणार आहे, बरोबर, जे बरोबर. आपण कॉलेजमध्ये फक्त त्या एका पेपरसाठी वाया घालवले ते. मग त्याच धर्तीवरती आम्ही हे एज्युकेशन सुरू केलं आहे की इथे मुलांना 100% प्रॅक्टिकली गोष्टी करायला मिळतात. म्हणजे हे मुलं जे आमच्याकडे शिकतात दे कुड बी नेक्स्ट एंटरप्रेन्युअर्स, कारण त्यांनी Right, right. कंपनी बनताना बघितलेली असणार आहे. त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या सगळ्या स्ट्रॅटेजी इथे ते शिकलेले असणार आहे. अँड दॅट इज वॉट वी आर ट्राईंग टू बिल्ड. ओके. थँक्यू सो मच सर. आय मीन आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी म्हणजे हा व्हिडिओ मला वाटतं वर्षानुवर्ष खूप इन्स्पिरेशनल राहील. बऱ्याच लोकांसाठी ज्यांना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत म्हणजे तुम्ही केलेल्या की लाईक की मला वाटतं की 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक असं की हे मला करायचं आहे पण कोणी केलेलं नसतं, त्यामुळे बरेचसे लोक करण्याची हिंमत करत नाहीत. आणि एक एक्झाम्पल सेट झाल्यानंतर समोरच्यामध्ये कॉन्फिडन्स वेगळा येतो की ठीक आहे यांनी केलं आहे मीही करू शकतो. आणि हा व्हिडिओ मग त्यासाठी मला वाटतं वर्षानुवर्ष प्रत्येकासाठी एक हे राहील की हां यांनी केलं आहे, रावसाहेबांनी केलं आहे, आपणही करू शकतो. त्यांनी खेड्यामधून केलं आहे, मराठी असून सुद्धा केलं आहे आणि गरिबीतून वर येऊन केलं आहे आणि निगेटिव्ह गोष्टींना पॉझिटिव्ह बनवलं आहे. म्हणजे जिथे इथे स्ट्रगल आली तिथे ते त्या स्ट्रगलला म्हणजे एक निगेटिव्हली न बघता त्यातून पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन मग त्यातून प्रगती केली आहे. आणि या गोष्टी माझ्या मते खूप इन्स्पिरेशनल आहेत सगळ्यांसाठीच. मला तेच वाटतं की अशा असंख्य मुलांनी विचार करावे आणि सगळ्यांनी सगळ्या खेड्यांना समृद्ध करण्याचा विचार करा. कारण US जर मी जे ऑब्झर्व केलं की तिथे जर पृथ्वीचा विनाश होणार असेल तर आपला आणि चायनाचा किंवा कदाचित आपला पहिल्यांदा होईल, कारण आपण तेवढी घाण इकडे करतोय. ते लोक तेवढे प्रिझर्व करतात गोष्टी, कारण त्यांनी त्यांच्या खेडे तेवढी चांगली बनवलेत, लोकांना तसं एज्युकेट बरोबर. केलं आहे सगळ्या गोष्टींचं संवर्धन करण्यासाठी. आपल्यासारखे लोकांनी जर ग्रामीण भागातून हे रिव्होल्युशन घडून आलं तर 70% लोक ट्रान्सफॉर्म होतील बरोबर. आणि ती जी शहरातली गर्दी आहे कमी होईल, पोल्युशन कमी होईल. आणि मला असं वाटतं की ह्यातून हेच रिव्होल्युशन गरजेचं आहे. डिसेंट्रलायझेशन इज व्हेरी मच नीडेड Right. फॉर इंडिया. दॅट्स व्हॉट आय फील. ओके. थँक्यू सो मच सर. तुमचा Thank you. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही, आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट यू गाईज केम हिअर अँड डिड दिस. थँक्यू सो मच. थँक्यू.